लास्ट लेक्चर मध्ये पहा आपण क्वेश्चन नंबर 9 स्टार्ट केला होता. क्वेश्चन नंबर 9 आपण स्टार्ट केला होता लास्ट लेक्चर मध्ये आणि त्यामध्ये नंबर 6 पर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते बरोबर. आता एक्झाम्पल नंबर 7 आहे क्वेश्चन नंबर 9 मध्ये. या गिवन फंक्शनला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे बरोबर. मग डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला मागच्या लेक्चर मध्ये हे जे काही 6 क्वेश्चन्स आपण पाहिले होते तर त्याच्यामध्ये काय करावं लागलं होतं तर बाहेर कॉस इनवर्स असेल तर मध्ये कॉस आणावा लागला होता बाय युजिंग सम सबस्टिट्यूशन्स बरोबर आहे की नाही. बाहेर जर कधी साइन इनवर्स असेल तर मध्ये साइन आणला होता, बाहेर टॅन इनवर्स असेल तर मध्ये टॅन आणण्याचा आपण ट्राय केला होता आणि ते मध्ये टॅन साइन कॉस किंवा कोसेक सेक कॉट हे आणण्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रीचा यूज केला होता. बट इथे हे जे काही दिसतंय ना हे अल्जेब्रिक फॉर्म मध्ये होतं म्हणजे हा जो काही अल्जेब्राचा फॉर्मॅट आहे ना तर याला आपण मॅनिप्युलेट केला होता. मॅनिप्युलेट केला होता म्हणजे काय की आपण याच्यामध्ये चेंजेस केले होते म्हणजे कसे तर काहीतरी सबस्टिट्यूशन्स यूज करून. सबस्टिट्यूशन्स आपण कसे यूज केले होते तर काहीतरी एखाद्या टर्मला आपण ना टॅन थिटा किंवा साइन थिटा किंवा कॉस थिटा असं कन्सिडर करून चाललो होतो. बऱ्याच ठिकाणी आपण एक्स ला साइन थिटा पुट केला असेल, काही ठिकाणी आपण एक्स ला कॉस थिटा पुट केला असेल, काही ठिकाणी आपण एक्स ला टॅन थिटा पुट केला होता बरोबर आहे की नाही. स्टार्ट आपला तसा झाला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस एक्सच सबस्टिट्यूशन होणार आहे असं नाहीये. काही ठिकाणी आपण एक्स स्क्वेअरला पण काहीतरी पुट केला होता, काही ठिकाणी आपण ई रेस टू एक्स ला पण काहीतरी पुट केला होता. आठवतोय का ई रेस टू एक्स ला आपण टॅन थिटा पुट केला होता कुठल्या तरी एक एक्झाम्पल मध्ये राईट ओके. कुठेतरी एका ठिकाणी आपण रूट एक्स ला काहीतरी पुट केला असेल. मग ते डिपेंड करतं की एक्झाम्पल मध्ये काय आहे सिच्युएशन कशी आहे त्या कंडिशन नुसार आणि रिक्वायरमेंट नुसार आपण डिसाइड करणार आहे की कोणाला काय पुट करायचं आहे. आता इथे एवढं समजतंय आपल्याला की बाहेर कॉस इनवर्स आहे मध्ये कॉस यायला पाहिजे बरोबर. सगळ्यात आधी आपण काय करणार आहे तर गिवन एक्झाम्पलला y इक्वल टू असं कन्सिडर करून घेणार. मग आपण लास्ट लेक्चर मध्ये जे डबल अँगलचे फॉर्म्युले यूज केले होते ना तर ते कोणते यूज केले होते आठवा. साइन टू थिटा, कॉस टू थिटा अँड टॅन टू थिटा. मग जो साइन टू थिटा आहे तर तो इन टर्म्स ऑफ टॅन थिटा काय येतो 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा यूज केला होता. याच्यासोबत आपल्याला हा फॉर्म्युला पाहायला मिळाला आहे 1 मायनस अपॉन 1 प्लस हा. त्यानंतर मग टॅन टू थिटा 2 टॅन थिटा या फॉर्म्युलांचा यूज केला होता आपण बरोबर आहे की नाही. यांच्या सोबतच आपण काही एक्झाम्पल्स मध्ये ना फंडामेंटल आयडेंटिटीचा पण यूज केला होता. फंडामेंटल आयडेंटिटी कोणत्या आहेत माहिती त्यातली एक आपण आता यूज केली होती लास्ट लेक्चर मध्ये जी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 असते. याला आपण मॉडिफाय केला होता कसा की कॉस थिटा इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा किंवा मग साइन थिटा इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे जर कधी जिथे कुठे आपल्याला असं दिसलं म्हणजे अंडर रूट ऑफ 1 मायनस काहीतरी एक्स स्क्वेअर समजा तर 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसला तर त्या एक्सच्या ऐवजी आपण पुट केला होता साइन थिटा किंवा मग ह्याच एक्सच्या ऐवजी आपण कॉस थिटा पण पुट करू शकतोय. जर कधी आपण एक्स ला साइन थिटा पुट करून घेतला तर हा काय होणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि तो पण रूट मध्ये. मग रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर काय होतो कॉस थिटा होतो. म्हणजे आपण मग याला कॉस थिटा करून टाकला होता किंवा मग जर कधी याला आपण कॉस थिटा पुट केला असता तर हा काय बनला असता ही टर्म बनली असती साइन थिटा आणि मग पुढे बाहेरचा इनवर्स आणि मधलं फंक्शन हे कॅन्सल होतं. अशा प्रकारची ऍडजस्टमेंट आपण केलेली आहे, अशा प्रकारचं सबस्टिट्यूशन आपण केलंय बरोबर. किंवा मग काही केसेस मध्ये आपण असं सबस्टिट्यूशन केलेलं आहे
की कोणाला तरी ना डायरेक्ट टॅन थिटा पुट केला होता. म्हणजे जर कधी आपल्याला असं दिसलं 2 इंटू काहीतरी अपॉन 1 प्लस याच काहीतरीचा इथे स्क्वेअर असेल, असा फॉर्मॅट जर कधी दिसला ना आपल्याला, तर या केसमध्ये आपण काय केलं होतं किंवा काय करायचंय, तर मोस्ट ऑफ द चान्सेस हेच आहेत की आपण ना एक्स ला ना टॅन थिटा पुट करणार आहेत. एक्स ला काय पुट करणार आहेत? टॅन थिटा. म्हणजे एक्स ला जर कधी आपण टॅन थिटा पुट केला तर 1 अपॉन हे असं बनणार मग टॅन स्क्वेअर थिटा. आणि हे असं बनलं म्हणजे याला तुम्ही काय लिहू शकतायत? साइन 2 थिटा लिहू शकतायत. आणि लिहिले होते आपण, बरोबर आहे की नाही? काही केसमध्ये तुम्हाला आहे ना असं न दिसता याच्यासारखा फॉर्मॅट दिसलाय किंवा आपण केलेत सॉल्व एक्झाम्पल्स असे 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असा फॉर्मॅट दिसला म्हणजे समजून घ्यायचं की हे याला मॅच होत आहे. म्हणजे मग आपण काय पुट केला होता? एक्स ला टॅन थिटा पुट केला होता आणि मग याला असं बनल्यानंतर कॉस 2 थिटा लिहिला होता आपण. त्यानंतर मग काही केसेस मध्ये असा फॉर्मॅट पाहिला आपण, म्हणजे खाली मायनस असेल, इथे साइन 2 थिटाच्या फॉर्म्युलामध्ये प्लस असतो, टॅन 2 थिटाच्या फॉर्म्युलामध्ये मायनस असतो. म्हणून मग इथे जर कधी प्लसच्या ऐवजी मायनस असेल म्हणजे हाच फॉर्मॅट जर कधी असा असेल तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सबस्टिट्यूशन तेच यूज करायचं जे इथे यूज केलं होतं आपण. काय करणार? एक्स ला टॅन थिटा पुट करून घेणार. म्हणजे इथे जर कधी एक्स ला टॅन थिटा पुट केला ना तर ते असं बनेल. असं बनल्यानंतर मग याला आपण काय लिहिणार होतो? बरोबर टॅन 2 थिटा लिहिला होता आणि मग बाहेरच्या टॅन इनवर्स सोबत हा टॅन कॅन्सल केला होता. अशा टाइपचे सबस्टिट्यूशन, अशा टाइपची प्रोसेस आपण लास्ट लेक्चर मध्ये केली होती, जवळपास 5-6 एक्झाम्पल्स मध्ये. काहीतरी कळतंय का काय सांगतोय मी? एवढा ओव्हरऑल रिव्ह्यू आहे असं समजा मागच्या लेक्चरचा. कळतंय काय सांगतोय? आता आज आपल्याला काय करायचंय, तर प्रत्येक केसमध्ये तुम्हाला हा असा किंवा हा असा, इथं प्लस किंवा मायनस हा फॉर्मॅट असाच्या असा नाही मिळणार, असा पण असू शकतो. जसं की आता इथं 9⁻x दिसतोय, फक्त x नाहीये किंवा फक्त x चा स्क्वेअर नाहीये. इथे पहा एक्स स्क्वेअर, इथं पण एक्स स्क्वेअर असं पाहिजे होता ऍक्च्युली, म्हणजे स्क्वेअर पाहिजे होत्या त्या दोघं टर्म्स. इथे त्या टर्म स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दिसत आहेत का आपल्याला? नाही दिसत आहे, बट समवट त्याच्यासारखंच आहे, थोडंफार याच्यासारखं आहे हे. म्हणजे काय? तर 1 मायनस आणि खाली 1 प्लस असा आहे. पहा 1 मायनस 1 प्लस असा आहे की नाही? मग इथे 9⁻x च्या ऐवजी काहीतरीचा स्क्वेअर पाहिजे होता इथे, पण इथं स्क्वेअर दिसतोय का? नाही. तो स्क्वेअर आपण ऍडजस्ट करणार. स्क्वेअर का ऍडजस्ट करणार आहेत? कारण की फॉर्म्युला आपल्याला असं सांगतोय की 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू ऑलवेज लिहायचा आहे कॉस 2 थिटा. म्हणजेच काय ना की इथं आपल्याला हा जो स्क्वेअर आहे ना तो स्क्वेअर इथं आधी ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. इथे स्क्वेअर नाहीये तर तो स्क्वेअर ऍडजस्ट करणार कसा? तर त्यासाठी रूल्स ऑफ इंडायसेस यूज करणार. मग हा जो 9 आहे त्या 9 ला आपण 3 चा स्क्वेअर लिहू शकतो. पहा 9 इज नथिंग बट दी 3 स्क्वेअर. मग 3 स्क्वेअरच्या पॉवर मध्ये हा एक्स लिहिणार आपण. सेम इथे पण करून घेणार, 3 स्क्वेअर त्याच्या पॉवर मध्ये एक्स. आता आपल्याला या ठिकाणी काय ऍडजस्टमेंट करायची? तर हे जे काही इंडायसेस आहेत ना हे दोघं यांना इंटरचेंज करून घ्यायचे. म्हणजे जर कधी a⁻m त्याच्या पॉवर मध्ये n असं असेल तर याला ना आपण असं लिहू शकतो, n ला इकडे मध्ये आणि m ला वरती बाहेर काढू शकतो. ते इंटरचेंज करता येतात कारण की आफ्टर ऑल ते प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये असतात दोघं. मग 2 into 3 करा की 3 into 2 करा, आन्सर एकच येतं. त्यातला हा प्रकार आहे. समजतंय काय सांगतोय? मग आपण इथं काय करणार आहेत की ह्या 2 ला वरती काढून घेणार, 3⁻x आणि या 2 इथं गेला पॉवर मध्ये अपॉन 1 प्लस 3⁻x आणि त्याच्या पॉवर मध्ये जाणार 2. असं होणार. असं करणार आपण. हे कोणाकोणाला समजलं? क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे. आता याला जर पाहिलं ना आपण तर 1 मायनस काहीतरी आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे. पहा मग या काहीतरीलाच आपण ना टॅन थिटा पुट करून देणार, म्हणजेच 3⁻x ला टॅन थिटा पुट करणार. 3⁻x जर कधी टॅन थिटा झाला म्हणजे इथे ही टर्म काय होऊन जाणार? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. खाली काय येणार? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग 1 मायनस टॅन स्क्वेअर आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर हे आपल्याला इथं दिसतंय. या थर्ड फॉर्म्युलामध्ये दिसतंय ते आहे का? नाही थर्ड नाही, सॉरी सेकंड फॉर्म्युलामध्ये.
या सेकंड फॉर्म्युल्यामध्ये पहा राईट हँड साइडला 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे. म्हणजे मग आपण आता या ठिकाणी काय करणार तर 3x ला टॅन थिटा पुट करणार. आता या 3x ला टॅन थिटा पुट केल्यानंतर याच्या सोबतच लगेच आपण एक काम करून ठेवणार आहेत. काय करणार आहेत तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ tx 3x असं करून घेणार आहेत. हे का करतोय याचं रिझन तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलंय, कारण की हे आपल्याला आहे ना पुढे लागणार आहे म्हणून. ठीक आहे. आता याला आपण सध्या काय करतोय टॅन थिटा पुट करून घेतोय इथे. देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस याला असं करून घेतलं. ही स्टेप समजली का? क्लिअर होते बिलकुल. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा याला काय लिहू शकतात मग आपण सेकंड फॉर्म्युलानुसार कॉस 2 थिटा. देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा हे आला. आता कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होणार आहे. कसं काय कॅन्सल होणार असतात ती आयडेंटिटी आपली. कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा इज ऑलवेज थिटा. म्हणजे आपण बोलताना समजण्यासाठी फक्त एवढं म्हणतो की कॉस इनवर्स कॉस कॅन्सल झाला आणि फक्त काय राहतोय थिटा राहतोय. ठीक आहे ना. ऍक्च्युली ते कॅन्सल नाही होत. ते काय होतं की कॉस थिटाची जी व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू आणि कॉस इनवर्सची व्हॅल्यू या दोघं गोष्टींमध्ये आपल्याला हे आणि हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करतात ना तेव्हा हे आणि हे इक्वल दिसतात बरोबर. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल कॉस इनवर्स ऑफ कॉस एक एक्झाम्पल घेतला आपण सपोज 30. कॉस 30 ची व्हॅल्यू किती येते आधी आपण तसं सॉल्व्ह करणार. ठीक आहे ना. कॉस 30 ची व्हॅल्यू किती येते बोला √3/2 आणि हा इकडे कोण आला कॉस इनवर्स. मग कॉस इनवर्स ऑफ √3/2 याचा आन्सर काय येतात 30 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय झाला की याचा आन्सर येतोय 30. आणि नेहमी असंच होतं की ही आणि हे दोघं व्हॅल्यू एकच येतात. जर की तिथं कॉस इनवर्स आणि कॉस असेल तर किंवा दोघं ठिकाणी साइन असतील दोघं ठिकाणी कॉस असतील दोघं ठिकाणी टॅन कोसेक सेक कॉट दोघं सेम असले पाहिजे. एक इनवर्स आणि एक सिंपल फंक्शन. ठीक आहे असं असलं पाहिजे. ठीक आहे. मग याच्यापासून ही आयडेंटिटी बनलेली ही जिचा यूज आपण आता इथे केला. मग याचा आन्सर काय येणार आहे 2 थिटा आहे तर 2 थिटा. मग याला जर कधी आपण डायरेक्ट डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स तर तो डायरेक्ट डिफरन्शिएट करायला चालणार नाहीये. काय करावं लागेल याच्या आधी तर हा जो थिटा आहे ना तर त्या थिटाला इन टर्म्स ऑफ एक्स लिहून घ्यावा लागेल जो की असा आहे टॅन इनवर्स ऑफ 3x कोण आला हा y. मग आता आपण याला विथ रिस्पेक्ट टू एक डिफरन्शिएट जर केला ना तर dy/dx इक्वल टू 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर कंपोजिट फंक्शन नुसार 1 अपॉन टॅन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. बट इथे एक्स नाहीये ना काय इथे 3x आहे त्याचा स्क्वेअर इनटू आता पुढे कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण 3x चा काय येणार 3x इंटू लॉग 3 असा आला डेरिव्हेटिव्ह. याला आपण इकडे न्यूमरेटरला लिहून घेणार. हा 2 ला पण त्याच्यासोबत लिहून घेणार डिनोमिनेटर ऍज इट इज. म्हणजे असं लिहून घ्या 2 इंटू 3x इंटू लॉग 3 अपॉन 1 प्लस 3x ब्रॅकेट स्क्वेअर. कोणा कॉल समजलं इथपर्यंत. आता आपण एक काम करू शकतो इथे अजून की हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना लॉगरिथमच्या तर ह्या 2 ला आपण या 3 च्या पॉवर मध्ये घेऊन जाऊ शकतो बाय युजिंग प्रॉपर्टीज ऑफ लॉगरिथम. 2 ला जर इथे 3 च्या पॉवर मध्ये घेऊन गेलो तर 3 स्क्वेअर होऊन जाईल. तो 3 स्क्वेअर किती होणार 9 म्हणजे लॉग ऑफ 9 बनून जाणार. इकडे काय राहणार पुढे फक्त 3x. इंटू लॉग ऑफ 3 स्क्वेअर. हा स्क्वेअर वरती गेला 3 च्या पॉवर मध्ये. 3 स्क्वेअरला तुम्ही लिहू शकतायत 9 अपॉन 1 प्लस 3x चा स्क्वेअर आहे ना तर त्या स्क्वेअरला आपण मध्ये घेऊ शकतो पहा म्हणजे असा. यालाच आपण असं करू शकतो. यांना इंटरचेंज करता येतात. एक्स बाहेर 2 ला मध्ये घेतला आणि 3 चा स्क्वेअर किती होतो 9 म्हणजे 9x. कोणाला लिहू शकतो आपण याला. मग याला आपण काय करून टाकला 9x.
असं लिहून घेतला, डायरेक्ट लिहायचं आहे. हे फक्त रफ मध्ये समजवण्यासाठी करून दाखवलंय. समजतंय काय सांगतोय मी? आता हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. क्लिअर झाला? यस. नंबर 8. अरे हे 7 होता. साइन इनवर्स ऑफ 4x plus 1/2. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी पुन्हा आपण सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4x plus 1/2 अपॉन 1 plus 2 4x असं करणार आहे. आता इथे पहा, जर व्यवस्थित पाहिला आपण तर बाहेर कोण आहे? साइन इनवर्स. इकडे या एक्झाम्पल मध्ये बाहेर कोण होता? कॉस इनवर्स. मग कॉस इनवर्स जर बाहेर असेल तर मध्ये कोण यायला पाहिजे? कॉस. पण हा जो मधला फॉर्मॅट आहे ना, हा फॉर्मॅटच असा असेल की जो फॉर्मॅट कदाचित आपल्याला कॉस बनवून देणारा असेल, म्हणजेच कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला मॅच होणारा असेल. जो होता कॉस 2 थिटाच्या फॉर्म्युला मॅच होणार. बरोबर आहे की नाही? जर कधी इथे बाहेर कॉस इनवर्सच्या ऐवजी साइन इनवर्स असेल तर मध्ये मॅक्सिमम चान्सेस असतील की आपल्याला साइनच मिळणार आहे. ठीक आहे? किंवा मग जास्तीत जास्त कॉस मिळणार आहे, कारण की कॉसला पण आपण साइनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो बाय युजिंग अलाइड अँगलचा फॉर्म्युला. बरोबर आहे की नाही? बट मॅक्सिमम टाइम्स चान्स असेल की आपल्याला ना बाहेर साइन इनवर्स असेल तर मध्ये साइन मिळेल. ओके? मग मध्ये साइन मिळणार आहे म्हणजे याचा अर्थ असा होतोय की आपल्याला एकदा हा विचार करायचा आहे की असं तर नाहीये ना, हे ते पाहायचंय. तर वाटतंय थोडं थोडं असं आहे. म्हणजे पहा, डिनोमिनेटर मध्ये 1 प्लस काहीतरी आहे, डिनोमिनेटर मध्ये 1 प्लस काहीतरी आहे फॉर्म्युल्यामध्ये. बरोबर आहे की नाही? न्यूमरेटर मध्ये 2 इंटू काहीतरी पाहिजे. इथे तसं न्यूमरेटर मध्ये काही दिसत नाहीये, पण आपण याला त्या फॉर्म्युला सारखा ऍडजस्ट करून आणून देऊ शकतो. समजतंय का काय सांगतोय मी? मग त्याच्यासारखं जर कधी याला ऍडजस्ट करून आणायचं आहे ना, तर त्यासाठी काय करावं लागेल? तर रूल्स ऑफ इंडायसेस यूज करावे लागतील. रूल्स ऑफ इंडायसेस किंवा स्क्वेअर रूट, क्यूब रूट या ज्या काही कन्सेप्ट आहेत ना, त्या तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. ठीक आहे? ज्याचा यूज आपल्याला करायचा बऱ्याचदा. ओके? आता या ठिकाणी काय करणार आपण? तर 4x plus 1/2 जो दिसतोय ना, तर त्याला आपण असं करून घेणार. जर कधी काही पण असू द्या, a⁻m plus n असं जर कधी असेल, म्हणजे रूल आपल्याला काय सांगतो की a⁻m plus n असं जर असेल ना, तर याला तुम्ही असं करू शकता, a⁻m into a⁻n. हा रूल आहे. या रूल नुसार आपण याला आता लिहून घेणार. कसं? 4x into 4⁻² अपॉन 1 प्लस याचं काय करायचं आपण बोलू नंतर. ठीक आहे? आधी याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. 4⁻² पहा, 4⁻², 4⁻² साठी आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. एनिथिंग रेस टू 1/2 असेल ना, तर याला तुम्ही स्क्वेअर रूट ऑफ दॅट नंबर असं घेऊ शकतात. पॉवरला आपण असं रूटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, पॉवर जर अशी फ्रॅक्शन मध्ये असेल तर. ओके? मग आता इथं पण तेच आहे 4⁻². मग तो 4⁻² ला तुम्ही काय म्हणू शकतायत? √4 म्हणू शकतायत या 4⁻² ला. डिनोमिनेटर मध्ये 1 प्लस हे काय आहे ते पाहू आपण नंतर. ठीक आहे? समजून घ्या व्यवस्थित. आता इथे पुढे आपल्याला हा जो √4 आहे त्याला 2 लिहिता येणार. √4 ला आपण पुढे लिहून घेतला म्हणजे 2 लिहिला, हा 4⁻x. आता याच्यावरून आपल्याला आयडिया येणार की खाली काय असला पाहिजे. आता हे जे दिसतंय ना आपल्याला, तर याला आपण इथं पहा 4⁻x पाहतोय म्हणजे 2 इंटू काहीतरी, आणि जो फॉर्म्युला आपला तो फॉर्म्युला काय सांगतो? 2 इंटू जो असेल ना त्याचा इथं स्क्वेअर असला पाहिजे. पहा
म्हणजे इथं टॅन थिटा आहे ना, त्याचा इथं काय आहे, स्क्वेअर आहे. मग तसा इथं 4x आहे, तर इथं काय असला पाहिजे, 4x चा स्क्वेअर, त्याच्यासोबत हा 1 प्लस असं असलं पाहिजे. समजतंय काय सांगतोय? म्हणजे आपल्याला काय सबस्टिट्यूशन यूज करता येईल, 4x ला टॅन थिटा पुट करता येईल. ठीक आहे, इथे काय पुट करणार आहेत मग आपण, 4x इक्वल टू टॅन थिटा पुट करणार, आणि मग तेव्हा कुठे आपल्याला हा y असा मिळेल, साइन इनवर्स ऑफ 2 इंटू टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. समजतं इथपर्यंत? इथून पुढचा प्रोग्राम तुम्हाला आयडिया आहे. आता एवढे एक्झाम्पल आपले झालेत की तुम्ही आता हे पुढचं करू शकताय. ठीक आहे, बट याच्यापासून कसं बनवायचं, इथे हा आहे ऍक्च्युली तर काय 2⁴x, म्हणजे तो जो 2⁴x आहे त्याला आपल्याला काय बनवून दाखवायचा आहे, 4x चा स्क्वेअर. याला असं बनवून दाखवायचंय, तर त्यासाठी काय करावं लागेल, किंवा हा असा कसं काय येईल सर, ते समजवतोय, लक्षात घ्या. इथं पाहिजे आपल्याला 4, इथे काय आहे 2 ला 4 बनवण्यासाठी काय पाहिजे, 2 चा स्क्वेअर पाहिजे. पण इथं 2 चा स्क्वेअर नाहीये, 2 च्या पॉवर मध्ये 4 आहे. त्या 4 ला आपण स्प्लिट करून घेऊ, म्हणजे 2⁴ इंटू 2x असं करू शकतो आपण. 4x ला 2 इंटू 2x लिहिता येईल. मग हा 2⁴ काय होऊन जाणार, एवढा 4 काय झाला तो 2x, राईट. आणि हा जो 2 इंटू x आहे ना, तर त्या 2 इंटू x ला आपण असं लिहू शकतो 4⁻² त्याच्या पॉवर मध्ये x, किंवा मग 4⁻x त्याच्या पॉवर मध्ये 2. यांना उलटे सुलटे करू शकतो आपण अकॉर्डिंग टू रूल. ठीक आहे, रूल सांगतो आपल्याला की a⁻m त्याच्या पॉवर मध्ये n असेल तर त्याला तुम्ही a⁻n त्याच्या पॉवर मध्ये m असं करू शकताय. ठीक आहे, किंवा यालाच तुम्ही a⁻mn लिहितात, किंवा यालाच a⁻n इंटू m लिहितात. चारही प्रकारामध्ये करता येते ही गोष्ट. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे, हे तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहेत. कितव्या स्टँडर्ड मध्ये, 8वी मध्ये. ठीक आहे, आठवतंय का 8वी मधला? नसेल आठवत, आठवण करून दिली, आठवलं पाहिजे. ठीक आहे, नसेल आठवत तर 8 वाजतील तुमचे, पाहून घ्या. आता इथे 4⁻2x आहे ना, हा त्याला आपण काय केलं ते पहा. असं नाही करणार आपण, असं करणार आहे. अरे 4⁻2x ला कसं करणार आहेत मग आपण, 4⁻x आणि त्याचा स्क्वेअर. तेच पाहिजे ना आपल्याला, 4⁻x त्याचा स्क्वेअर. याच्यापासून असा कसा काय आला ते सांगितलंय मी तुम्हाला. काय केलं आपण मग आधी, हा जो 4 आहे त्याच्या पॉवर मध्ये 2x कसा आणला, तर 4 च्या पॉवर मध्ये 2x आणण्यासाठी पहा ऍक्च्युअल टर्म आपली ही होती 2⁻4x. त्या 2⁻4x ला काय केलं आपण, 2⁻2 इंटू 2x असं करून घेतला. 2⁻4x ला 2⁻2 इंटू 2x. हा 2⁻2 म्हणजे काय झाला 4, त्याच्या पॉवर मध्ये काय आला 2x. याला आपण असं लिहून घेतला, आणि 4⁻2x जो आहे ना त्याच्यातल्या या 2 ला आपण वरती लिहून घेतला, 2 ला वरती शिफ्ट केला, 4⁻x त्याचा स्क्वेअर झाला. आणि मग आता आपण याला हे सबस्टिट्यूशन यूज केलं. समजलं आता हे काय केलंय तर? ठीक आहे, आता इथे पुढे आपण याला काय लिहू शकतो, साइन इनवर्स ऑफ, याला कितवा फॉर्म्युला यूज करणार आपण, फर्स्ट फॉर्म्युला. पहा काय येणार तो, साइन 2 थिटा. साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल झाले तर काय राहतोय फक्त 2 थिटा, y इज इक्वल टू 2 थिटा. पण हा जो थिटा आहे तो थिटा तुम्ही काय लिहिणार आहात माहिती तुम्हाला, कुठे सबस्टिट्यूशन, इकडे. इथून आपण थिटा घेणार, काय येणार बरं थिटा, या टॅन ला इकडे शिफ्ट केला तर टॅन इनवर्स होणार, टॅन इनवर्स ऑफ 4⁻x. तोच थिटा इथं घेतला, टॅन इनवर्स ऑफ 4⁻x. आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 2 बाहेर 1 अपॉन टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन नुसार जाणार आपण. टॅन इनवर्सचा 1 अपॉन 1 प्लस त्याचा स्क्वेअर. इथपर्यंत समजलं. आता पुढे काय करणार आपण, संपला का डेरिव्हेटिव्ह, नाही, 4⁻x चा डेरिव्हेटिव्ह घेणार. काय येणार, 4⁻x इंटू लॉग 4.
4 च्या डेरिव्हेटिव्ह साठी फॉर्म्युला कोणता यूज केला आपण? a च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, राईट? a इंटू लॉग ए, म्हणून इथं आला असा. ओके, आता आपण काय करणार? 2 ला वरती 4 log 4, या 2 ला आपण या log 4 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये पाहतोय पा. Therefore dy by dx इक्वल टू 2 into 4 into log 4 अपॉन 1 plus 4 ब्रॅकेट स्क्वेअर. असं आहे. इथपर्यंत तर पोहोचलोय आपण, राईट? मॅक्सिमम टाइम्स आपल्याला ट्राय असा करायचा आहे की ह्या ज्या टर्म्स आहेत ना, तर यांच्यामध्ये जे गिव्हन फंक्शनचा फॉर्मॅट आहे ना, ते काहीतरी दिसलं पाहिजे. जसं की आता 2 इथं कुठं बनवता येईल का? बनवून टाका. समजतंय काय सांगतो मी? म्हणजे आन्सर मध्ये क्वेश्चनच्या काही टर्म्स बनवून सोडून द्या. म्हणजे क्वेश्चन मधल्या काही टर्म्स दिसल्या पाहिजे याच्यामध्ये, असं करण्याचा प्रयत्न करा. समजतंय काय सांगतोय? असं पण राहिलं तर खूप काही फरक पडणार नाहीये समजा, पण मग आपण करण्याचा ट्राय करा. काय होतंय पा लक्षात घ्या. 4 चा स्क्वेअर जो आहे ना, 4 चा स्क्वेअर, याला आपण इथून लिहिलंय, हे इथून आलं, हे इथून आलं. म्हणजे 2 ला आपण काय लिहिलंय? 4 स्क्वेअर केलाय की नाही? मग याला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, 2 जो इथं आहे पा, याला काय लिहू शकतायत मग तुम्ही? 2 हा 2 पा क्वेश्चन मधलाच डायरेक्ट. हे कोणाकोणाला समजलं पण? समजते इथपर्यंत? ठीक आहे, येस. याला इथं बाकी डिटेल मध्ये लिहत बसण्याची गरज नाही. बाकीचे कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्ट पण लिहिला तरी चालणार. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. त्यानंतर हा जो 2 आहे ना, या 2 ला तुम्ही या 4 च्या पॉवर मध्ये घेऊन जाऊ शकतात बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. लॉगॅरिथमची प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला? लॉग ऑफ a⁻m असं काही असेल तर हा m तुमचा पुढे येतो मल्टिप्लिकेशन मध्ये. ही अशी प्रॉपर्टी आपण स्टडी केली ऑलरेडी, राईट? मग पॉवर मध्ये असेल त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आणा, किंवा उलटी प्रोसेस, मल्टिप्लिकेशन मध्ये असेल त्याला पॉवर मध्ये घेऊन या, चालतं. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये समजा याला पॉवर मध्ये घेऊन जाऊ. पॉवर मध्ये काय घेऊन जातोय? कारण की त्याला लॉग ऑफ 4 सॉल्व्ह करता येईल आपल्याला, लॉग ऑफ 16 होणार तो, म्हणून समजा. ठीक आहे ना? 4 असाच राहून गेला तरी चालेल. कळतंय काय सांगतोय? किंवा दुसरं एक ऑप्शन आपल्याकडे असा आहे की तुम्ही ना याला व्यवस्थित पहा, कोण दिसतोय तो? 2 into 4 आहे की नाही? येस. मग हा 2 into 4 आहे ना, हा येतो ऍक्च्युली पूर्ण न्यूमरेटर म्हणजे 2 into 4 आहे. कसं काय बरं सर? पहा याला व्यवस्थित. याला आपण असा केला, सॉरी हा ऍज इट इज, याला आपण असं केलं, असं केल्यानंतर त्याच न्यूमरेटरला असा केला, तोच न्यूमरेटर पुन्हा असा झाला, आणि हेच म्हणजे इथं दिसतंय, आहे की नाही? येस. म्हणजे हा जो 2 आहे हा, म्हणजे हा, तर हा म्हणजे कोणापासून तयार झाला? याच्यापासून. हा याच्यापासून तयार झाला आणि हा याच्यापासून तयार झालाय पहा. म्हणजे याला तुम्ही डायरेक्ट हे लिहू शकताय, जसं याला तुम्ही हे लिहिताय तर मग हा पण असा बनवू शकतो. कळतंय काय सांगतोय? मग तुम्ही वाटलं तर याला आहे ना असं लिहू शकताय. समजतंय काय सांगतोय? सर मग असे वेगवेगळे ऑप्शन सांगता मी कन्फ्युज होऊन जातं, काय करायचं नक्की. ही गोष्ट मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स कशासाठी सांगतोय? कारण की बऱ्याचदा MCQ मध्ये आहेत ना, अशा टाईपचे क्वेश्चन जर कधी आलेत तर तुम्हाला आन्सर एखाद्या वेळेस या फॉर्मॅट मध्ये न मिळता या फॉर्मॅट मध्ये मिळाला तर तुम्ही कन्फ्युज होऊन जातात. अरे माझं आन्सर वेगळं झालेलं आहे, वेगळं इथं ऑप्शनच नाहीये, सगळं तुम्ही बरोबर केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? पण शेवटी तुम्हाला यांच्या ह्या ऍडजस्टमेंट अशा करता यायला पाहिजेत की 4 आपला आलेला इथपर्यंत, आणि तिथं आन्सर मध्ये या फॉर्मॅट मध्ये जर कधी असेल तर मग हे आणि हे एकच आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, तेव्हाच आपण ते ऑप्शन सिलेक्ट करू शकतोय. म्हणजे थोडक्यात हे सांगतोय की बेसिक्स खूप महत्वाचे आहेत. तुम्ही किती पण नेक्स्ट लेवलला चालले जा, बेस तुमचा तोच राहणार आहे, चेंज होणार नाहीये. आणि बेस जर कधी वीक असेल आपला तर तुम्ही किती पण पुढे जाण्याचा प्रयत्न करा, तुम्ही तेवढे पुढे जाऊ शकत नाही जेवढी तुमची लेवल आहे ऍक्च्युली. खरंच सांगतोय. तुम्ही डायरेक्ट जम्पिंग करणार तर प्रॉब्लेम होणारच आहे. तुम्ही 2 स्टेप मागे या आणि जम्प करा, 101% तुम्हाला जागेवर केलेल्या जम्पपेक्षा लॉंग जम्प करता येईल. या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ऍक्च्युली, आणि या रियालिटी आहेत. या रियालिटींना ज्याने सोडून चाललं तो जागेवरूनच उडी मारेल, मग मला खूप जम्प भारी जमते, पण त्याने जर 2 स्टेप मागे घेऊन जम्प केले ना तर त्याला पण कळणार नाही की तो किती पुढे चालला गेला. हे होईल. कळतंय का काय सांगतोय? बट बाकी लोक तुम्हाला हे पण सांगेल जागेवरून तेवढी जम्प करता येते, मग कशाला मागे जातोय? नाही, पण तेवढी जम्प आपली लेवल नाही ना, त्याच्यापेक्षा पुढे जाण्याची लेवल आहे आपली.
बरोबर आहे काय सांगतोय मी, ठीक आहे लक्षात घ्या. म्हणून काही गोष्टी बेसिक्स साठी तुम्हाला थोडंसं मागे बॅकफुटला जावं लागेल, बेसिक्स ट्राय करावे लागतील, शिकावे लागतील, रूल्स समजून घ्यावे लागतील. याच्याशिवाय तुम्ही काहीच करूच नाही शकत. कारण ते कळतंय काय सांगतोय, म्हणजे करूच नाही शकत म्हणजे काय की तुमची लेवलच्या पेक्षा थोडंसं जास्त तुम्ही पुढे जाऊ नाही शकत आहे, जायला पाहिजे आपण, ठीक आहे. त्यासाठी हे करा. आता याला तुम्ही ऍज इट इज पण राहू दिला तरी चालेल, एक बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात घ्या. आणि जर कधी एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं आपण तर मग डिपेंड करतं की ऑप्शन मध्ये कोणता फॉर्मॅट आहे, त्यानुसार तुम्हाला याला मॅच करून आणणं. मग समजतंय का मला काय सांगायचंय, ठीक आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍज इट इज असंच भेटेल असं काही गरजेचं नाहीये, कदाचित असं मिळेल किंवा मग याच्याऐवजी तुम्हाला असं पण मिळू शकतो ऑप्शन्स मध्ये 2x + 1/2 इंटू log 4 अपॉन 1 + 4x ब्रॅकेट स्क्वेअर. पण सर माझं तर आन्सर हे आलेलं आहे, हे ऑप्शन मध्ये नाहीच आहे, हे असं आन्सर असं दिसतंय. मग हे आणि हे एकच आहे का, तर हो हे आणि हे एकच आहे. कसं काय एकच आहे, हा log 4 आहे, log 4 आहे, हा डिनोमिनेटर आहे, हा डिनोमिनेटर ऍज इट इज आहे. इथे 2 × 4x आहे, पण इथं काय आहे 2x + 1 2 नाही सॉरी इथं 4x + 1/2. मग हे आणि हे काय वेगवेगळे आहे का, तर नाही, दिसायला वेगळं आहे पण व्हॅल्यू सेम आहे दोघांच्या, ठीक आहे. मग आपलं जरी हे आलं असेल ना तर आपण हे ऑप्शनला टिक करणार किंवा चॉईस करणार आपला आन्सर. समजतंय काय सांगतोय, ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. लक्ष द्या इकडे आता प्रत्येकाने. या केसमध्ये पहा पुन्हा आपण गिव्हन एक्झाम्पलला y कन्सिडर करून घेतला, बाहेर कोण आहे आधी ते पहा, साइन वर्स. मध्ये कोण यायला पाहिजे, साइन किंवा कॉस. नाहीच साइन मिळत असेल तर कॉस, आणि कॉसला आपण साइनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय, बरोबर आहे की नाही. पण टॅन नको मिळायला पाहिजे मध्ये, बरोबर आहे की नाही. टॅनला तुम्ही साइनच्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाहीये, ठीक आहे, साइन किंवा कॉस. मग याला आपण मधल्या पार्टला असं पाहिजे की सर हा डबल अँगल मध्ये साइन मध्ये आहे की कॉस मध्ये, हा फॉर्मॅट कॉस मध्ये पहा. आयडिया येते आता, येस. म्हणजे अशा फॉर्मॅट मध्ये आपल्याला याला बनवायचं. वरती 1 - खाली 1 + आहे, जसं तिथं आहे सेकंड फॉर्म्युलाच्या बाबतीत बोलतोय मी, ठीक आहे. फक्त काय आहे ना की ही जी टर्म आहे ना हिला आपल्याला ना कम्प्लीट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये बनवायची आहे, ठीक आहे. मग कम्प्लीट स्क्वेअर कसा बनेल तो, तर 1 - हा जो 25x² आहे ना त्याला आपण असं लिहू शकतो पाठ, 25 ला 5² करा इंटू हा त्याच्यासोबत x². दोघांचा प्रोडक्ट हे इंडायसेस सेपरेट आहेत, तर दोघांचा जो बेस आहे त्या बेसचा आपण प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि ही इंडेक्स कॉमन लिहायची, म्हणजे 5x⁻². असं लिहू शकतो आपण. हे कोणत्या रूल वरून सांगितलं सर तुम्ही, असा रूल आहे a⁻m इंटू b⁻ पण mच असेल, तर या केसमध्ये आपण असं करू शकतो a × b⁻m, दोघांचा m कॉमन, या रूल नुसार. समजतंय काय सांगतोय, ठीक आहे. मग 5x ब्रॅकेट स्क्वेअर असं याला डायरेक्ट लिहायला काही हरकत नाहीये, 1 - 5x⁻². इकडे पण तसंच सेम 5x त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर केला आपण. आता याच्यावरून आपल्याला आयडिया येणार की सर 5x ला टॅन पुट करणार आपण, ठीक आहे. नाउ पुट हिअर 5x = tan θ. याच्यावरून मग आपल्याला प्रत्येक वेळेस लागणार आहे काय थिटा, तर तो येणार tan 1 5x. Therefore y = 1 - 5x चा स्क्वेअर. 5x म्हणजे काय आपला tan θ, मग त्याचा काय येणार स्क्वेअर, tan² θ अपॉन 1 + अगेन इट इज tan² θ. हा आता आपल्याला दिसतोय सेकंड फॉर्म्युला सारखा, म्हणजे कोणासारखा, cos2θ सारखा, ठीक आहे. मग आपण याला लिहिणार काय डायरेक्ट cos2θ. बट सर बाहेर तर साइन इनवर्स आहे, मध्ये कोण पाहिजे होता, साइन पाहिजे होता, मिळतोय कोण कॉस. हे आपल्यासाठी आता एवढं विशेष राहिलेलं नाहीये. आता हे तर आपण असा खेळ आहे आता, बरोबर आहे की नाही. हा काय करणार याला cos2θ ला आपण बाय युजिंग अलाइड अँगल आपण याला लिहू शकतो sin
π/2 मायनस 2 थिटा आहे की नाही सिंपल. येस. आणि हीच एवढीच कन्सेप्ट तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा मागच्या दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं ना, असं वाटत होतं बापरे काय करून टाकलं आणि काही नाही सर नाही इथं, है ना. हे पहा लक्षात घ्या, जी पण नवीन नवीन गोष्ट येते ना किंवा नवीन काही कुठली कन्सेप्ट येत असेल जी यूज करतोय आपण, ती ऍक्च्युअली नवीन नसते तसं पाहायला गेला तर. मागच्याच गोष्टी ज्या आपण यूज करतोय, जसं की आता हे काय तुमच्यासाठी नवीन नाही पाहायला गेलं तर, डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळालं असं नाहीये. हे ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्ही शिकलेत कर पाहायला गेला तर. बट काय आहे ना की त्याला सर 1 महिना होऊन गेला शिकून, मग ते कसं आहे ना ते आमच्या आठवणीत नाही राहिलेलं आहे. मग ते तुम्ही यूज करतायत ना, मग ते आम्हाला नवीन वाटल्यासारखं वाटतं. नवीन बिवन काही नसतं, वेळेवरती रिव्हिजन केली नसते ना म्हणून ते नवीन वाटतं. ठीक आहे. पण मग काय झालं तेव्हा एकदा पाहिलं गेलं, आता 2 दिवसापासून हे पाहायला मिळते म्हणून ते आज रोजी सिंपल वाटतंय मल्टिपल टाइम समोर आल्यानंतर. कळतंय काय सांगतोय. पण मग प्रत्येक कॉन्सेप्ट किंवा प्रत्येक एक्झाम्पल किंवा प्रत्येक टाईप असा मल्टिपल टाइम्स आपल्या समोर येईलच असं नसतं. मग त्यासाठी काय करायचं असतं, ते आपण करून घ्यायचं असतं तसं काम. काय तर रिसॉल्व्ह करत राहायचे एक्झाम्पल्स, पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करत राहायचे. रिव्हिजन म्हणतो आपण, समजा रिव्हिजन करत राहायचे, तेव्हा या गोष्टी लक्षात राहतात आणि आज कठीण वाटणाऱ्या गोष्टी थोड्या दिवसांनी सिंपल वाटायला लागतात मल्टिपल टाइम सॉल्व्ह केल्यानंतर. लक्षात ठेवा हीच प्रोसेस असते. आपलं माइंड असाच वर्क करणार. सुरुवातीला कठीण वाटतं, नंतर त्याच गोष्टी सिंपल वाटायला लागतात त्याला, कारण की त्याचं रिपिटेशन होतंय म्हणून. कळतंय का काय सांगतोय. ठीक आहे. येस. मग आता इथे साइन इनव्हर्स ऑफ साइन काय होणार मग, π/2 मायनस 2 थिटा. हा थिटा आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करणार नाहीयेत, त्यासाठी काय करणार आपण, 2 इंटू थिटाला tan इनव्हर्स ऑफ 5x असा लिहिला आपण. ठीक आहे. आता याला आपण डिफरन्शिएट करू शकतोय विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केला तर काय होणार, therefore dy/dx इक्वल टू हा 0 मायनस हा 2 ऍज इट इज tan इनवर्स 5x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 5x चा डेरिव्हेटिव्ह. 5x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 5. हा 2 इंटू 5 होणार 10 मायनस 10/1 प्लस याला असा आहे ना, तो कुठून तयार झाला इथून, म्हणजे 25x² लिहू शकतो ना आपण याला, तसा लिहा. नंबर 10 साइन इनवर्स आता याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पुन्हा व्यवस्थित याला पहा काय करायचंय. तर हा जो फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅट पासून काय बनला पाहिजे, बाहेर साइन इनवर्स असल्यामुळे साइन बनला पाहिजे, किंवा नाहीच साइन तर कॉस तरी बनला पाहिजे. बरोबर आहे की नाही. कॉसला साइन मध्ये करता येतं, राईट. पण मग हा फॉर्मॅट कोणाच्या फॉर्म्युला सोबत मॅच होतोय, साइन 2 थिटाच्या की कॉस 2 थिटाच्या, कॉस 2 थिटाच्या. बरोबर आहे की नाही. म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस, राईट. 1 मायनस 1 प्लस आहे. बट ही जी टर्म आहे ना, ही स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये पाहिजे होती सर. म्हणजे काय ना, ही इथे जर कधी स्क्वेअर राहिला असता ना, मग तर एकदम जगातलं सगळ्यात सिंपल एक्झाम्पल आम्हाला हेच वाटलं असतं सर. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण काय पुट केला असता इथे, x इक्वल टू टॅन थिटा. काय पुट केला असता, x इक्वल टू टॅन थिटा. बरोबर आहे की नाही. पण मग हे एक्झाम्पल आपल्या मनाचं नाही ना. इथं काय आहे, क्यूब. स्क्वेअर आहे का तिथे, नाही, क्यूब आहे. फॉर्म्युल्यासाठी आपल्याला तिथं काय पाहिजे, स्क्वेअरच पाहिजे. कोणाचा तरी काहीतरी स्क्वेअरच पाहिजे आपल्याला. बरोबर आहे की नाही. मग स्क्वेअर साठी काय करायचं आपल्याला, कुठली पण टर्म राहू द्या. जसं की आता इथे एक्स क्यूब आहे समजा, हिला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये जर कधी लिहायचं असेल ना, तर तो स्क्वेअर आपण ऍडजस्ट करू शकतो. कसा, लक्षात घ्या. याला रूट मध्ये घ्यायचा आहे आणि त्याचा परत स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे काय करायचंय, कानात देऊन द्यायचे लगेच सॉरी म्हणून द्यायचंय. त्यातला हा प्रकार आहे. बरोबर आहे की नाही. चेंज होईल का काही,
नाही, 2 मिनिटासाठी तो संताप करेल, लगेच सॉरी म्हणतात. हा ठीक आहे, काय हरकत नाही. बरोबर आहे की नाही? ओके, असा आहे तो प्रकार. म्हणजे रूट पण घेतला आणि स्क्वेअर पण घेतला लोकांना दाखवण्यासाठी. पार आहे, मी मारलं की नाही याला, पार आहे, स्क्वेअर मध्ये आणला की नाही याला, अशातला प्रकार आहे. ठीक आहे, यस. किंवा यालाच तुम्ही ना अजून वेगळ्या पद्धतीत पण लिहू शकतात. कसं ते लक्षात घ्या. यालाच आपण असं पण लिहू शकतो पा. कसं? हा जो एक्स क्यूब आहे ना, स्क्वेअरचा फॉर्म पाहिजे ना, तर याला आपण स्क्वेअर घेतला, घेऊन टाकला, पण याला कॅन्सल करण्यासाठी लगेच इथेच इंटू 1/2 पण केला. असं पण करता येतं. कळतंय काय सांगतोय? किंवा यालाच आपण ना असं पण लिहू शकतो, हा 1/2 आधी लिहा सर आणि हा स्क्वेअरचा 2 नंतर लिहा, असं पण लिहिता येतं. कळतंय काय सांगतोय? आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे ऍडजस्टमेंट पाहणार आहेत, म्हणून मग मी ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीनेच करेक्ट असतं असं नाहीये. तुम्ही जर कधी असं केलं तरी चालणार, असं केलं तरी चालणार आहे. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे, यस. आपण या तिघांपैकी कुठला तरी एक टाईप घेणार समजा. ओके, 1 मायनस, याला थोडस रायटिंगला थोडं इझी होतं ना, म्हणून असं लिहून टाकू वाटलं तर. रूट एक्स, सॉरी रूट मध्ये एक्स क्यूब आणि त्याचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस अंडर रूट ऑफ एक्स क्यूब होल स्क्वेअर. आता याला आपल्याला पहा 1 मायनस काहीतरीचा स्क्वेअर दिसतोय आणि अपॉन मध्ये 1 प्लस काहीतरीचा स्क्वेअर दिसतोय. बघ आता आपण काय करतो, इथं 1 मायनस हा काहीतरी त्याचा स्क्वेअर आहे, अपॉनला 1 प्लस हा काहीतरी त्याचा स्क्वेअर. मग हा जो काहीतरी ना याला आपण काय पुट करणार आता, टॅन थिटा, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर होईल. सो नाव हिअर वी पुट रूट एक्स क्यूब इक्वल टू टॅन थिटा. याच्यावर आपल्याला थिटा लिहिता येणार, काय येणार, टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स क्यूब. देअरफॉर y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, बोला काय होणार मग, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. देअरफॉर y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, याला बोला काय लिहिणार, कोणता फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला. साइन इनवर्स आणि असा कॉस, काय होईल का यांच्यामध्ये, काहीच नाही होणार, राईट. त्यासाठी काय करावं लागेल, कॉसला इन टर्म्स ऑफ साइन लिहावं लागेल बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला. कॉस 2 थिटाला काय लिहिणार, साइन, साइन वर साइन गेले फिरायला, काय राहणार फक्त π/2 मायनस 2 थिटा, राईट. हा थिटा काम करणार आहे का इथं, नाही. थिटाच्या ऐवजी काय लिहिणार, टॅन इनवर्स ऑफ क्यूब रूट ऑफ, सॉरी स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब. आता याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हा 0 मायनस हा 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ, कंपोजिट फंक्शन आहे, टॅन इनवर्स आधी 1/1 प्लस रूट एक्स क्यूब त्याचा स्क्वेअर इंटू रूटचा डेरिव्हेटिव्ह घेणार. आता रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/2 रूट, बट रूट एक्स नव्हता, एक्सच्या ऐवजी एक्स क्यूब होता, म्हणजे पुन्हा आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब दॅट इज एक्स स्क्वेअर, 3x स्क्वेअर असा घेणार, राईट. इक्वल टू न्यूमरेटर मधून डिनोमिनेटर मध्ये पहा, इथं कोणी आहे कॅन्सल करणारा आहे, बसलाय कॅन्सल करायला, अजून कोणीच नाही. मायनस 3x स्क्वेअर अपॉन क्यूब रूट स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब इंटू 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब त्याचा स्क्वेअर होल स्क्वेअर. दिस इज dy बाय dx. अजून सिम्प्लिफाय होण्यासारखं काही नाहीये. हा एक काम करू शकतो आपण इथे, एक काम करू शकतो, लक्षात घ्या. तसं तर काही फारशी गरज नाहीये, पण जर कधी वाटलं तर करू शकतात. कसं, हा एक्सच्या पॉवर मध्ये याला रूट आहे ना, हा या रूटला आपण पॉवरच्या फॉर्म मध्ये घेऊन येऊ शकतो, म्हणजे असा होऊन जाईल तो इंटू रेस टू पॉवर 1/2 स्क्वेअर रूटला 1/2 लिहू शकतो, राईट. म्हणजे हा काय झाला 3/2 एक्सच्या पॉवर मध्ये, एक्सच्या पॉवर मधला हा 3/2 वरती घेऊन येऊ शकतो आपण, राईट. म्हणजे या 2 सोबत काय होऊन जाणार, तो मायनस होणार 3/2, 2 मायनस 3/2
2 - 3/2 किती होणार 1/2. 1/2 म्हटलं म्हणजेच काय फक्त स्क्वेअर रूट. किंवा इतकं सगळं लॉंग मेथड मध्ये न जाता तुम्ही असं पण करू शकतात. हा स्क्वेअर रूट कोणाचा आहे x³ आहे ना. याला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये लिहून आणल्यानंतर आपण याला असं लिहू शकतो. हा जो क्यूब मध्ये होता ना त्याला असं बाहेर लिहू शकतो. म्हणजे रूल आपल्याला असं सांगतो की तुम्ही ना असं करू शकतात. स्क्वेअर रूट असू द्या की कितवा पण रूट असू द्या समजा याला तुम्ही असं लिहू शकतात. जो जेवढा असेल तो nth रूट आहे समजा हा a ॲज इट इज आणि ही जी पॉवर m आहे ना ही आता इथं बाहेर लिहू शकतो आपण. असं करताय समजताय काय सांगतोय. हे रूल्स आहेत रूल्स ऑफ इंडायसेस. मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये कुठतरी सापडेल रूल्स ऑफ इंडायसेस शोधा आपल्या चॅनल वरती आहेत. ठीक आहे ना. सगळं लिहून घ्या एका ठिकाणी व्यवस्थित म्हणजे तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ x आहे ना त्याचा क्यूब आहे. मग ह्या क्यूबला आपण काय करू शकतो 3 टाइम्स लिहू शकतो. 3 टाइम्स म्हणजे असा हे दोघं मिळून काय होत आहे x तयार होऊन जातील. हा x तुम्ही यावरच्या एका x सोबत कॅन्सल करू शकताय. वरती एकच x उरणार आहे खाली एक रूट x उरतोय. कळतंय काय सांगतोय. रूट x ला पॉवर 1/2 करा आणि वरच्या सोबत घेऊन जा तसं पण चालतंय. कळतंय का काय सांगतोय मी. चॉईस आपली आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला ऐन वेळेस एक्झाम मध्ये ज्या पद्धतीने आठवता येत ना त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात. पण मग या वेगवेगळ्या पद्धतीने आता तुमची प्रॅक्टिस झालेली पाहिजे तेव्हा एक्झाम मध्ये तुम्ही तुमच्या चॉईस नुसार जाऊ शकतात. कळतंय का काय सांगतोय. आणि तेव्हा तो एक कॉन्फिडन्स राहतो की ठीक आहे ना मी रूल नुसार जातोय तर माझं बरोबरच असेल. कळतंय काय सांगतोय. ठीक आहे म्हणून घरी जाऊन पण प्रॅक्टिस करा. त्याला असं पण अवधीला ॲज इट इज तरी काही हरकत नाहीये. दिस इज फायनल dy/dx. आता असा क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 11 लिहायचा असतो. असा 10 झाला ना आता 11 राहणार. हो tan इनवर्स ऑफ 2 × x⁵/2 अपॉन 1 मायनस कुठे गेला x⁵. कमी दिसायला लागलाय वाटतं मला असं वाटतंय. ठीक आहे लक्ष द्या इकडे आता बोलू नका. लक्ष द्या इकडे आता बोलू नका. समोर पहा. या ठिकाणी आपल्याला पुन्हा बाहेर कोण दिसतोय tan इनवर्स. मध्ये काय यायला पाहिजे tan. नाहीच tan आला तर जास्त असं कोण यायला पाहिजे मग cot. tan नाही तर cot. कॉटला आपण त्यांच्या फॉर्म मध्ये बाय युजिंग अलाइड अँगल करू शकतो. कळतंय काय सांगतोय. आणि नाहीच कॉट पण येत असेल तर कमीत कमी cos θ/sin θ चा फॉर्मॅट तरी मिळायला पाहिजे म्हणजे त्याला आपण कॉट करू शकतो आणि त्या कॉटला टॅन मध्ये करणार. आणि नाही तसं मिळालं तर मग sin θ/cos θ तरी मिळायला पाहिजे त्याला आपण टॅन लिहू शकतो आणि मग बाहेरच्या टॅन इनवर्स सोबत कॅन्सल करू शकतो. 4 पॉसिबिलिटीज आहेत. कळतंय का काय सांगतोय मी. म्हणजे आपल्याला विचार असा करायचा आहे आणि हा विचार करण्याची सवय तुम्हाला अजून जसे जसे पुढे जाणार तशी लागेल. जसा असा एक्झाम्पल्सचा तुमचा कोटा वाढेल ना म्हणजे भरपूर एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार तशा तुमच्या माइंड मधल्या एक एक गोष्टी मध्ये ऍड होतील किंवा क्लिक होतील किंवा मग या गोष्टी सिंपल वाटायला लागतील किंवा तुम्ही या पद्धतीचा विचार करायला लागणार. बट आफ्टर प्रॅक्टिस बिफोर प्रॅक्टिस होणार नाहीये या गोष्टी. कळतंय काय सांगतोय. ठीक आहे. मग या मधल्या फॉर्मॅटला जर कधी आपण पाहिलं ना तर याला आपण कोणत्या फॉर्मॅट सारखं पाहतोय. अपॉनला 1 मायनस आहे आणि वरती 2 पण आहे. वरती 2 हा इकडे आणि अपॉनला 1 मायनस म्हणजे टॅनच्या फॉर्मॅट मध्ये आहे. फक्त एवढे की हा 2 च्या इंटू जो असतो त्याला आपल्याला काय पुट करावा लागतो tan θ. 2 × tan θ पाहिजे पा 2 × tan θ. म्हणजे आपल्याला एवढं तर इथं निश्चित कळतंय की x⁵/2 ला आपण tan θ पुट करणार आहे. बरोबर आहे की नाही. पण मात्र इथे डिनोमिनेटर मध्ये ना हा जो आहे ना tan θ त्याचा काय असतो इथे स्क्वेअर जो की इथं दिसत नाहीये. मग आपण काय करणार लक्ष द्या इकडे. आता त्यासाठी आपण एक छोटीशी ऍडजस्टमेंट करून घेणार. एक छोटासा डान्स आहे तो करणार आपण आता इथं. कसा करणार लक्षात घ्या. याला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. कसा आणायचा आहे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. बरोबर आहे की नाही. मग दोघं तिघ ऑप्शन सांगितले मी तुम्हाला. एक रूट घ्या सर काय तो x⁵ आहे ना
त्याला रूट मध्ये घ्या आणि लगेच सॉरी भाऊ. कळतंय काय सांगतोय? एक ऑप्शन आहे किंवा मग दुसरा ऑप्शन सांगितलं तुम्हाला काय, x⁵ आहे ना तो, त्याला काय करणार इंटू इथं पॉवर मध्ये 1/2 आणि लगेच त्याचा स्क्वेअर असं करू शकतात. कळतंय काय सांगतोय? या टाइप मध्ये आपण मागचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, आता ह्या टाइप मध्ये घेऊन सॉल्व्ह करून दाखवतो की कसं होईल समजा. ठीक आहे ना? येस. पहा मग आता इथं x⁵ आहे, त्याला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणायचंय. स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणायचंय का? कारण की इथं फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग इथे स्क्वेअर तर आपण आणला समजा, पण मग तो स्क्वेअरला कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, परत इथे इंटू 1/2 करून घ्यावा लागेल. म्हणजे असं x⁵ आहे, त्याला इथं पॉवर मध्ये 1/2 इंटू 2. कळतंय का काय सांगतोय? ठीक आहे, म्हणजे पहा 2 कॅन्सल होतंय, x⁵ राहील. काही चेंज झाली का व्हॅल्यू? नाही. पण कॅन्सल करू नका, नाही तर बस एकदा झाला होता असा किस्सा. आता पुढे काय करणार मग आपण, असं विचारतो ना मी. मग आपण असं केलं 2 इंटू x⁵ अपॉन 1 मायनस, सांगा मग आता काय करणार? हा कॅन्सल करण्यासाठी नाही घेतलाय आपण तो, लक्षात घ्या. काय करणार आपण, तर आता याला काय करणार आपण, तर हा जो एवढा पार्ट आहे ना, याला असं करून घेणार. पहा x⁵ इंटू 1/2 म्हणजे काय होणार 5/2 आणि त्याचा हा होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे असं केल्यामुळे काय झालं की सर पहा आता इथं टॅन थिटा म्हणतोय ना आपण, तर इथं बरोबर टॅन थिटा झाला. x⁵ दोघी ठिकाणी आला आणि शिवाय इथं खाली स्क्वेअर पण मिळाला. अशी ऍडजस्टमेंट झाली. समजतंय काय सांगतोय? ठीक आहे. नाऊ हिअर वी पुट x⁵ equal to tan theta. Therefore y equal to tan inverse of 2 into याला काय पुट करणार आपण, tan theta अपॉन 1 मायनस tan theta त्याचा स्क्वेअर. तो स्क्वेअर आपण इथे लिहितो, लक्षात घ्या. आता हे आपल्याला बरोबर कितव्या फॉर्म्युल्यासारखे दिसतंय, थर्ड. तो थर्ड फॉर्म्युला इथे यूज करणार. काय लिहिणार बरं मग याला आपण, tan 2 theta. tan इनवर्स tan कॅन्सल, काय उरतोय फक्त 2 theta. थिटा काय लिहिणार आपण, थिटा इक्वल टू tan इनवर्स x⁵ 5/2. y इक्वल टू 2 इंटू tan इनवर्स ऑफ x⁵ 5/2. याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू x. Therefore dy by dx is equal to 2 into 1 upon tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह आहे ना, 1 प्लस काय येणार x⁵ 5/2 त्याचा स्क्वेअर. संपला का पण डेरिव्हेटिव्ह? नाही. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल अजून, x⁵ 5/2 चा. x⁵ 5/2 चा डेरिव्हेटिव्ह आपण x⁵n च्या डेरिव्हेटिव्ह नुसार घेणार. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं, n इंटू x⁵n-1. तसाच मग x⁵ 5/2 चा घेणार, 5/2 इंटू x⁵ 5/2 मायनस 1. समजलं इथपर्यंत आता? येस. 5/2 मायनस 1 कसा, किती? येस, हा 2 आहे ना, इथं 1 ला मल्टिप्लाय होणार म्हणजे हा 2, आणि हा 2 कॉमन ला येणार. किती आला तो, 3/2. म्हणजे हे येणार काय, तर 3/2. हा 2 आणि हा डिनोमिनेटर वाला 2 कॅन्सल, काय राहतोय हा 5 इंटू हा x⁵ पॉवर 3/2 अपॉन 1 प्लस हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल, x⁵ 5. संपला आन्सर. समजलंय कोण? नंबर 12, cot inverse of 1 minus root x. बोलू नका आता, हे एक्झाम्पल थोडस फास्ट घेऊ आपण, टाइम कव्हर करायचा आहे. बोलू नका, लक्ष द्या. इथे पुन्हा आपल्याला बाहेर कोण दिसतोय, कॉट इनवर्स. मग मध्ये कोण यायला पाहिजे, कॉट. नाहीच कॉट तर मग कोण, टॅन. नाहीच टॅन आणि कॉट तर मग साइन अपॉन कॉस किंवा कॉस अपॉन साइन. 4 गोष्टींपैकी काहीतरी यायला पाहिजे.
पण मात्र हा मधला पार्ट पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतंय की सर 1 मायनस आणि 1 प्लस असं दिसतंय. 1 माय 1 प्लस म्हणजे कोण यायचे चान्सेस आहेत? कॉस. बरोबर आहे की नाही? पण मग बाहेर कोण आहे? कॉट. आता काय करणार मग? कॉस अपॉन साइन. कॉस अपॉन साइन पण तर यायला पाहिजे ना तिथं. कॉसच्या फॉर्म मध्ये ना म्हणजे मला हे म्हणायचंय, समजा तुम्हाला याला इकडे लक्ष द्या, याला तुम्हाला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. कसा लिहिणार? रूट एक्स आहे ना, त्याला तुम्ही काय करणार? याच्या पॉवर मध्ये 1/2 आणि स्क्वेअर. राईट. हा एवढा म्हणजेच काय होणार? x⁴ याला जर काही तुम्ही टॅन थिटा पुट केला, त्याचा हा स्क्वेअर आहे अजून, तर टॅन स्क्वेअर थिटा होईल समजा, म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर होईल. तो जर ठरवला तर करता येईल. पण मग बोलू नका, 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर केला पण ना, तरी इथं बाहेर कोण येतोय? कॉट इनवर्स. मध्ये कोण येऊन जाईल मग? कॉस. काहीतरी 2 थिटाच्या फॉर्म मध्ये येईल तो. बरोबर आहे की नाही? यस. मग कॉट इनवर्स आहे आणि मध्ये कॉस आहे, हे कॅन्सल कसे होतील? असं होतं. कॉट इनवर्स एक्स ला तुम्ही टॅन इनवर्स 1/x लिहू शकता. समजा केला आपण असं, बाहेर कोण आहे? कॉट इनवर्स. मध्ये कोण येणार? म्हणजे असं कॉट इनवर्स तुम्ही टॅन इनवर्स ऑफ याचा रेसिप्रोकल लिहून टाकला, असं होईल ना. हा, याला असं केलं. पुढे कोणती प्रॉपर्टी? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण हा बरं, पण मग इथं टॅन नाहीये ना. किंवा इथे जो आहे तो इथं नाहीये ना. तू हेच म्हणते ना. हेच म्हणते. मग मी काय बोललो की इथे आव्हान नाहीये ना, करू शकतो. व्हेरी गुड. एक लक्ष द्या, आता बोलू नका. मी तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या होत्या इथं, त्या तेवढ्यासाठीच सांगत होतो की त्या चारही म्हणजे त्या चारही गोष्टी जर कधी मिळत नसेल तर समजून घ्यायचं, त्या मार्गाने एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही. ज्या मार्गाने आतापर्यंत येत होतो आपण, ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करत येत होतो, ज्या फ्लो मध्ये होतो, तो फ्लो याने आपला आता इंटरप्ट केला. मग इथं करणार काय आपण? लक्षात घ्या. एक सांगतो आता, इथे आपल्याला आहे ना एक फॉर्म्युला कामात येणार आहे. कोणता? तर तो असा, टॅन इनवर्स x प्लस वाय अपॉन 1 मायनस XY. शिकलोय आपण इनवर्स फंक्शन्स मध्ये. याचा आन्सर कसं येतं? टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स ऑफ y. किंवा इथं वरती प्लस च्या ऐवजी मायनस असेल आणि खाली प्लस असेल तर इथं काय होऊन जातो? मग मायनस येतो. ठीक आहे. ते दोघं फॉर्म्युले आपण शिकलोय, कंबाईन लिहून दाखवतो दोघं फॉर्म्युलांना. इथं मायनस आणि इथं खाली प्लस असेल तर इथं काय येतो? मग मायनस. ठीक आहे. म्हणजे या दोघांपैकी कुठला तरी एका फॉर्म्युल्याचा आपण इथं यूज करणार आहे. तो कसा करणार आहे ते लक्षात घ्या. तो यूज करण्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे की बाहेर कोण आहे. बाहेर साइन इनवर्स असेल, इथे बाहेर साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स असतात ना काही केसमध्ये. इथं साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स असेल तर आपल्याला या फॉर्म्युलाचा यूज करता येणार नाहीये. पण मग सर बाहेर जर साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स असेल तर तसा पण हा तर कॉस बनतोच आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे मग साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स जर कधी इथं राहिला तर आपण सरळ या पद्धतीने जाणार आहेत याला, जे आतापर्यंत करत आलो ते. म्हणजे मला काय म्हणायचंय पहा लक्षात घ्या, तोंडी बोलण्याऐवजी मी करून दाखवतो. आता इथे पहा, या ठिकाणी कॉट इनवर्सच्या ऐवजी जर कधी साइन इनवर्स राहिला असता किंवा मग कॉस इनवर्स राहिला असता, ठीक आहे, तर या दोघं केसमध्ये आपण काय केलं असतं? तर या फॉर्म्युलांचा यूज केला असता. मग या फॉर्म्युलाचा यूज कशा पद्धतीने करायचा आहे ते तुम्हाला माहिती आहे. आतापर्यंत सगळं काही जे केलं आपण ते असंच केलं इथं, जे केलं आपण. राईट. मग इथे काय करणार आपण? तर याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणणार सर आधी.
मग तो स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणणार कसा? रूट एक्स आहे ना त्याचा स्क्वेअर बनवायचा आपल्याला, बरोबर आहे की नाही? मग तो स्क्वेअर साठी काय करणार, आधी 1/2 घेऊन टाकणार आणि नंतर मग 2. मग हा रूट एक्स त्याच्या पॉवर मध्ये 1/2 त्याचा जर कधी इथं स्क्वेअर दिसतोय म्हणजे याला आपण काय पुट करणार आहे, टॅन. या रूट एक्स रेस टू पॉवर 1/2 ला तुम्ही ना एक्स रेस टू 1/4 लिहू शकताय. कस काय सर? रूट एक्स रेस टू पॉवर 1/2 ला रूट एक्स ला तुम्ही एक्स रेस टू पॉवर 1/2 लिहू शकतात. 1/2 इंटू 1/2 किती आला, 1/4 आला. ठीक आहे ना? याला तुम्ही काय पुट करणार आहे, टॅन थिटा पुट करणार आहे. जर साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स बाहेर राहिला असता तर ही केस आहे, लक्षात घ्या. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. पण मग बाहेर साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स नाहीये. बाहेर कोण आहे, कॉट इनवर्स. आणि कॉट इनवर्स असेल किंवा टॅन इनवर्स असेल समजा, तर या केसमध्ये तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार जाऊ शकत नाहीत. आणि जर काही तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार गेलेत समजा, तरी तर मध्ये कसं मिळेल तुम्हाला, म्हणजे पुढे जाऊन कसं मिळेल, एक तर कॉट इनवर्स किंवा मग टॅन इनवर्स ऑफ. इथे पुढे तुम्हाला एवढीच आयडिया आहे की कॉस 2 थिटाच्या फॉर्म मध्ये हा मिळेल, म्हणजे कॉस आणि काहीतरी, इथे पण कॉस आणि काहीतरी, बरोबर आहे की नाही? बाहेर कॉट इनवर्स मध्ये फक्त कॉस आहे, कॅन्सल होतील का ते? नाही होत. किंवा बाहेर टॅन इनवर्स मध्ये फक्त कॉस आहे, कॅन्सल होईल का? नाही होणार. मध्ये कॉस काय फक्त साइन पर राहिला ना, तरी पण यांच्या पुढे काही होत नाही, कॅन्सलेशन होतंय का? नाही. मग असं करून फायदा काही होतोय का? नाही होते. मग करणार काय अशा केसमध्ये, तर आपण या वेळेने जाणार नाहीये, म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचा यूज होणार नाही. इथं बाहेर असं आहे आणि मध्ये कॉसचा फॉर्मॅट असेल तर अशा वेळेने जाणार नाहीत. मग करणार काय आपण, तर अशा केसमध्ये आपल्याला आहे ना या फॉर्म्युल्याचा यूज करून घ्यायचा. आता या फॉर्म्युल्याचा यूज करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या, हा फॉर्म्युला समजून घ्या आधी. हा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, की बाहेर टॅन इनवर्स असला पाहिजे आणि मध्ये इथे पहा या 2 टर्म्स ज्या आहेत ना, त्या 2 टर्म्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. समजा आपण ऍडिशनच्या बाबतीत बोलूया. मग एक्स प्लस वाय जर असेल तर अपॉन मध्ये काय असला पाहिजे, 1 फिक्स असलाच पाहिजे, 1 मायनस याच दोघं एक्स आणि वायचा इथं प्रोडक्ट असला पाहिजे. जर असा फॉर्मॅट असेल तर याला आपण काय लिहू शकतो, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ हा वाय, आणि मायनसचा असेल तर इथे येणार मायनस. कळतंय काय सांगतोय? म्हणजे काय ना की सर जर कधी असं दिसलं की टॅन इनवर्स ऑफ काहीतरी एक्स क्यूब प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस या दोघांचा प्रोडक्ट इथे एक्स क्यूब इंटू साइन एक्स, असं एक्झाम्पल दिसलं ना तुम्हाला, तर याला तुम्ही काय करणार आहे, सरळ सरळ बिलकुल या फॉर्म्युल्यानुसार असं लिहून घेणार. कसा येईल मग तो, टॅन इनवर्स ऑफ एक्स क्यूब प्लस टॅन इनवर्स ऑफ साइन एक्स असं करून घेणार. आणि मग याला डिफरन्शिएट करणार. याला डिफरन्शिएट करणं इझी आहे. याला कंपोजिट फंक्शन नुसार डिफरन्शिएट करून घेणार सेपरेटली, याला पण कंपोजिट फंक्शन नुसार डिफरन्शिएट करून घेणार. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार बरं, या पार्टचा सेकंड पार्टचा 1/1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस एक्स. अशा पद्धतीने होईल. ते तुम्हाला जमतं, कळतंय काय सांगतोय? मग याच्या सारखंच काम आपल्याला इथे करायचंय. पण मग प्रॉब्लेम अजून इथे कसा आहे की सर बाहेर कॉट इनवर्स आहे ना, टॅन इनवर्स नाहीये, बरोबर आहे की नाही? बाहेरचा जो कॉट इनवर्स आहे ना त्याला आपण टॅन इनवर्स बनवू शकतो. तो कॉट इनवर्सला टॅन इनवर्स बनवण्यासाठी काय करायचंय, तर त्यासाठी पण आपण फॉर्म्युला शिकलोय. सब खेल फॉर्म्युला काय असा शिकलोय आपण फॉर्म्युला, की कॉट इनवर्स ऑफ एक्स असेल ना तर त्याला आपण लिहू शकतो टॅन इनवर्स ऑफ 1/x, किंवा उलटा असा की टॅन इनवर्स ऑफ एक्स असेल ना तर याला तुम्ही ना कॉट इनवर्स ऑफ 1/x लिहू शकतो. टॅन आणि कॉटची जोडी, मग जशी टॅन आणि कॉटची जोडी आहे ना तसंच साइन आणि कॉसची जोडी आहे, असाच फॉर्म्युला आहे त्यांच्यामध्ये पण. माहिती काय शिकलोय ना आपण? नाही आठवत आहे तर एकदा रिव्हिजन करून घ्या. आणि मी तुम्हाला 4, 5, 7, 8 दिवसापासून सांगतोय
ट्रिग्नोमेट्रीची या फॉर्म्युलांची रिव्हिजन करत राहा आणि ती 1 दिवस 2 दिवस नाही, कमीत कमी 15 दिवस दररोज करा, कमीत कमी 15 दिवस. तर ते फॉर्म्युला डोक्यात बसतील आणि हे इझिली समजेल. कारण की हे समजून घेण्यासाठी फक्त माझं एक्सप्लेनेशन सफिशियंट नाहीये, लक्षात घ्या. माझंच काय, कोणताच टीचरचं फक्त एक्सप्लेनेशन सफिशियंट नसणार आहे. त्या एक्सप्लेनेशन सोबत तुमचे फॉर्म्युले तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचे, ते फिरले पाहिजेत. तरच ते फिरताना या गोष्टी तिथे एंटर केल्यानंतर मग ते कॉम्बिनेशन होऊन ते अंडरस्टँडिंग होईल, नाहीतर समजणार नाहीये. कळतंय काय सांगतोय? ओके. मग आता काय करणार आपण, तर कॉट इनव्हर्सला ना टॅन इनव्हर्स बनवून घेणार. याचा काय करायचं, कॉट इनव्हर्सचा जर टॅन इनव्हर्स बनवला तर हा जो असतो ना याचा काय होऊन जातो, तर रेसिप्रोकल. रेसिप्रोकल बरोबर. मग आता याचा रेसिप्रोकल काय येणार, 1 प्लस रूट एक्स वरती आणि 1 मायनस रूट एक्स खाली, असा होऊन जाईल. याला आपण असं केला. असं केल्यानंतर आता काय करणार आपण, तर याला असं लिहू शकतो, टॅन इनव्हर्स ऑफ 1 प्लस टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स, या फॉर्म्युल्यानुसार. कसं काय सर, कसं काय ते सांगतो, लक्षात घ्या. हा 1 आणि हा रूट एक्स यांचा प्रोडक्ट इथं पाहिजे, इथं तर काहीच नाही सर. आणि मग तिथं 1 आहे, तो नाही लिहिला तरी चालतो, लिहिला तरी चालतो, आणि नसल्यावरती कन्सिडर करायला तर चालतोच, बरोबर. म्हणून मग आपण 1 इंटू रूट एक्स असं म्हणू शकतो याला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे बरोबर आपल्याला आता याच्यासारखं मॅच होताना दिसतंय. मग याला आपण असं लिहितो, टॅन इनव्हर्स पहिल्यांदा एक्स, मग तसं इथं काय येणार, टॅन इनव्हर्स पहिल्यांदा 1, आणि दुसऱ्या वेळेस काय घेणार आपण, टॅन इनव्हर्स ऑफ वाय, म्हणजे कोण येणार इथं, टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स. असं केल्यानंतर आता आपण याला डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. समजलं का? आपण कोणाकोणाला समजलंय, क्लिअर होत आहे? येस. आता याला डिफरन्शिएट केला तर डीवाय बाय डीएक्स इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे 0, टॅन इनव्हर्स रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर कंपोजिट फंक्शन नुसार इंटू रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. काय येणार मग, 1/2 रूट एक्स पुढे लिहून घ्या, इंटू 1 प्लस स्क्वेअर आणि रूट दोघं कॅन्सल. दिस इज फायनल डीवाय बाय डीएक्स. समजला का? कोणाला काही डाऊट आहे का आता? कन्फर्म? ठीक आहे. पहा, प्रत्येक वेळेस असं दिसलं म्हणजे लगेच फॉर्म्युलाकडे जाणार असं नाहीये. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आपल्याला. त्यासाठी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला या सगळ्या आयडिया येतील. रिसॉल्व्ह करा सगळे एक्झाम्पल्स, बरोबर आयडिया येऊन जाईल. कळतंय का काय सांगतोय? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे आता. इथे पुन्हा आपल्याला बोलू नका, लक्ष द्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन नंबर 10 आहे. याच्यामध्ये आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, तर डिफरन्शिएट करायचे आहेत गिवन फंक्शन्सला. त्यातलं फर्स्ट फंक्शन इज कॉस इनव्हर्स ऑफ, नाही सॉरी, टॅन इनव्हर्स ऑफ 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. बोलू ना. आत्ताच आपण या फॉर्म्युल्याविषयी बऱ्यापैकी डिस्कस केलं होतं, बरोबर आहे की नाही? कदाचित काही स्टुडंट्सला हे लास्ट वाला एक्झाम्पल समजलं असेल किंवा नसेल, समजा नसेल पण समजलं समजा. तर आता हा जो क्वेश्चन नंबर 10 आहे ना, हा व्यवस्थित समजून घ्या. याच्यावरनं पण तुम्हाला काही प्रमाणात याची आयडिया येऊन जाईल. हा जो लास्ट क्वेश्चन आपण पाहिला त्याच्यावाली, ठीक आहे. म्हणून मग जरी नसेल समजलं ना तर नर्वस व्हायचं नाही, फक्त समोर लक्ष देत राहा आणि दुर्लक्ष करायचं नाही, बरोबर समजेल. ठीक आहे. हा जो क्वेश्चन नंबर 10 आहे ना, तर या क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपण याचा यूज करणार आहेत पुन्हा. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला चांगला ओळखता यायला पाहिजे. आपण एक काम करूया, इथे लिहून घेऊ त्याला व्यवस्थित. tan inverse of x plus y upon 1 minus xy equal to tan inverse x plus
टॅन इनवर्स ऑफ वाय, असा फॉर्म्युला आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय इक्वल टू काय येतो, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. हाच फॉर्म्युला असा पण आहे की टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. हा फर्स्ट आहे आणि हा सेकंड आहे. हे असे दोघं फॉर्म्युले आपण शिकलोय. या दोघांपैकी कोणाचा आणि कोणाचा कुठं ना कुठे यूज होणार आहे. आता लक्षात घ्या, इथं बाहेर काय आहे, टॅन इनवर्स, मध्ये काय आहे 8x अपॉन 1 मायनस असा. मग सर बाहेर टॅन इनवर्स आहे, मध्ये कोण यायला पाहिजे, मग टॅन यायला पाहिजे एकतर, बरोबर. मागच्या वेळी गेलो आपण, तर मागचा जो क्वेश्चन नंबर 9 आपण केला, आता क्वेश्चन नंबर 10 आहे समजा. 9 नुसार जर कधी विचार केला ना आपण, तर त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाहीये. म्हणजे जे डबल अँगलच्या फॉर्म्युले इथं लिहिले होते आपण, ते यूज केले होते, त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाहीये. कस काय होणार नाही सर, करून तर पाहू आपण, करून पहा. टॅन इनवर्स आहे, वरती 8x आहे, आधी 2 वेगळा काढणार म्हणजे हा 4x, 2 into 4x बनला सर, अपॉन 1 मायनस हा 15x स्क्वेअर आहे. मग सर सिंपल आहे ना, हा 4x ला तुम्ही टॅन थिटा पुट करा, टॅन इनवर्स ऑफ 2 into टॅन थिटा होऊन जाईल. इथे 1 मायनस याचं काय करणार, इथं आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा बनलाच पाहिजे. होतोय का तसं काही, नाही होणार. टॅन स्क्वेअर थिटा बनणार नाहीये इथं, म्हणजे असा फॉर्मॅट तयार होणार नाहीये. असा फॉर्मॅट तयार होत नाहीये म्हणजे मग याला आपण असं टॅन टू थिटा लिहिण्याचा वेळ येतच नाहीये. म्हणजे टॅन इनवर्स टॅन हे असं अशा या पद्धतीने जाणार नाहीये, कारण की ही ऍडजस्टमेंट होणार नाही इथं. कसं काय होणार नाही सर, करून टाकू ना आपण. काय 15 ला काहीतरी रूट करून टाका आणि असा स्क्वेअर करून टाका, म्हणजे मग याला तुम्ही असं लिहू शकताय सर, पहा √15 into x ब्रॅकेट स्क्वेअर. जर सर काय स्क्वेअरचा फॉर्म मध्ये येऊन गेला ना. पण मग आपण टॅन कोणाला लिहितोय, 4x ला लिहितोय की √15x ला लिहितोय, कोणाला लिहितोय आपण, 4x ला. म्हणजे तुम्ही इथे जर काही सबस्टिट्यूशन असं केलं, लक्षात घ्या, इथं आपण जे पुट करतोय ना, तर तो 4x ला जर कधी टॅन थिटा पुट केला समजा, तर मग टॅन इनवर्स ऑफ 2 into हा टॅन थिटा झाला. पण मग 1 मायनस याला टॅन थिटा नाही म्हणता येणार, आपल्याला 4x ला टॅन थिटा म्हणायचा. म्हणजे इथं काय असला पाहिजे होता, 4x असला पाहिजे होता आणि त्याचा स्क्वेअर असला पाहिजे असता, तेव्हा आपण असं करू शकलो असतो. पण ते तसं नाहीये इथं, आहे का तसं नाही. मग एक काम करा सर, सिंपल आहे, √15 into x याला टॅन थिटा पुट करा. चला ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार जाऊ. √15 into x याला तुम्ही टॅन थिटा पुट केला समजा, पण मग याला जर टॅन थिटा पुट करतायत, इथं येऊन जाईल तो टॅन स्क्वेअर थिटा. मग पण मग न्यूमरेटरला इथं तर 4x आहे ना, या 4x ला आपण काय म्हणणार, मग याला जर टॅन थिटा म्हणतायत तर मग 4x ला काय म्हणणार, नाही म्हणता येणार टॅन थिटा याला 4x ला. मग इथं टॅन थिटा येईल का, नाही येणार. म्हणजे मग तो फॉर्मॅट बनतच नाहीये जो पाहिजे आपल्याला, डबल अँगल वाला फॉर्म्युल्याचा फॉर्मॅट बनतोय का, नाही बनते. मग अशा केसमध्ये आपल्याला वेगळं ऑप्शन चॉईस करायचंय, म्हणजे वेगळ्या वेने सॉल्व्ह करायचंय. कोणत्या वेने सॉल्व्ह करायचंय, मग त्यासाठी लक्षात घ्या, आपल्याला हे फॉर्म्युले यूज करायचे अशा केसमध्ये. मग आता या केसमध्ये आपण काय करणार आहे, तर फॉर्म्युल्याच्या आधी व्यवस्थित ओळख ठेवा. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, वरती ज्या 2 टर्म्सची सबट्रॅक्शन आहे किंवा ऍडिशन आहे समजा, तर याच 2 टर्म्सचा इथं प्रोडक्ट असला पाहिजे, असं आहे की नाही. आणि 1 मध्ये इथं प्लस असेल किंवा इथं 1 मध्ये मायनस असेल, वरती प्लस आहे तर खाली मायनस, आणि वरती मायनस असेल तर खाली प्लस, असा फॉर्मॅट असला पाहिजे. असं असेल तर याला आपण असं सेपरेट लिहू शकतो दोघं टॅन इनवर्सला. या अशा फॉर्मॅटचा डेरिव्हेटिव्ह घेणं इझी आहे, या अशा फॉर्मॅटचा डेरिव्हेटिव्ह घेणं तेवढं इझी नाही जेवढं याचं इझी होत आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून मग आपण काय करणार आता, तर या एक्झाम्पल मधला हा जो ब्रॅकेट मधला पार्ट आहे ना, ह्या पार्टला खाली पहा, इथं मायनस दिसतोय ना, 1 मायनस, म्हणजे या फॉर्म्युला सारखा असं बनवणार आहे. असं बनवायचंय याला, असं बनवायचंय म्हणजे कसं, नक्की तर 2 टर्म्सचा ऍडिशन पाहिजे वरती, आणि त्याच 2 टर्म्सचा खाली प्रोडक्ट पण पाहिजे, असं बनवायचं आहे. ठीक आहे. मग पहा आता इथं वरती काय एक्झॅक्टली ऍडिशनचा फॉर्मॅट आहे का वरती, नाही, फक्त 8x आहे वरती. पण मग ह्या 8x ला ना सर आपण ना असं लिहू शकतो, 5x + 3x. कोणाला, 8x ला.
8x ला आपण 5x प्लस 3x लिहिला तर व्हॅल्यू चेंज झाली का? नाही झाली. 1 मायनस. आणि हा जो 15x स्क्वेअर आहे ना, तर त्या 15x स्क्वेअर ला आपण 5x इंटू 3x लिहू शकतो. करून पहा प्रोडक्ट. 5 इंटू 3 15, x इंटू x इज x स्क्वेअर. म्हणजे हा जो नंबर आहे ना त्याला आपण असं करून घेतलं आणि न्यूमरेटरचा जो होता त्याला आपण ऍडिशनच्या फॉर्म मध्ये करून घेतला. पण हे जे दोघं नंबर्स आहेत ना, ह्याच दोघं नंबर्सचा बरोबर इथं प्रोडक्ट पण होतोय. असं व्हायलाच पाहिजे, असेच हे नंबर्स दिलेले असेल तुम्हाला. फक्त हे आपल्याला ओळखायचंय की हे कोणते नंबर्स आहेत दोघं. तसं पाहिलं गेलं तर 8x ला तर आपण 4x प्लस 4x पण लिहू शकतो की नाही असं. पण मग आपण असं 4x प्लस 4x नाही लिहिलं. का नाही लिहिलं? कारण की इथं खाली जो प्रोडक्ट घ्यायचा आहे ना तर तो ह्याच दोघांचा यायला पाहिजे, असं बनलं पाहिजे. पण मग 4x इंटू 4x 15x स्क्वेअर होतो का? नाही होते ना. म्हणून मग आपण 4x अशी जोडी घेत नाहीये. जोडी फक्त घेतली हीच 5x आणि 3x ची. फार फार तर तुम्ही एक काम करू शकता, 3x ला आधी आणि 5x ला नंतर लिहू शकतात. पण 5 आणि 3 येणारच, दोघं प्लस वालेच. कळतंय काय सांगतोय? हे जर एकदा समजलं ना तर पुढचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ओके, मग आपण असं केलं. हे असं करून घेतल्यानंतर आता आपण हा फॉर्म्युला अप्लाय करणार. कितवा? फर्स्ट की सेकंड? फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार की सेकंड? या चिन्हांकडे पाहिजे, साइन कडे पाहिजे. वरती प्लस आहे खाली मायनस आहे. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येते? फर्स्ट मध्ये. मग फर्स्ट फॉर्म्युल्यानुसार आपण याला काय करू शकतो? tan इनवर्स ऑफ 5x प्लस tan इनवर्स ऑफ 3x असं सेपरेट करू शकतो. बा केलंय. कोणाला समजलंय? कन्फर्म समजताय? व्हेरी गुड. आता आपण याला ना डिफरन्शिएट करणार. दिस इज y. याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू tan इनवर्स 5x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? tan इनवर्स 5x चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? बघा आपण कंपोजिट फंक्शन नुसार 1/1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर into 5x चा डेरिव्हेटिव्ह that is 5 plus again here first derivative of tan inverse x that is 1/1 plus x square, but instead of x here it is 3x. That's why here we write 3x square. Now into derivative of 3x it is 3. Finally आपण याला असं लिहिणार 1 plus 5x square प्लस 3/1 प्लस. याला आपण एक काम करा वाटलं तर 5 चा स्क्वेअर सेपरेट करून घ्या. किती येणार? 25. आणि स्क्वेअर फक्त x चा राहू द्या. इकडे पण तसंच 3 चा स्क्वेअर सेपरेट 9 आणि x चा स्क्वेअर सेपरेट x स्क्वेअर. अरे सर ये तो और भी सिंपल हो गया. हो झालाय सिंपल वर्ड. मागच्या एक्झाम्पल्स पेक्षा पण हे सिंपल आहे असते. फक्त एवढं आहे ना की आपल्या माइंड मध्ये ही आयडिया यायला पाहिजे आधी की नक्की कोणत्या वेने जाणार. एकदा का तुम्हाला या 2 स्टेप्स माहिती पडून गेल्या ना, इथला पुढचा प्रोग्राम तुम्हाला जमून जाईल. बरोबर आहे का नाही? पण मात्र ह्या पहिल्या 2 स्टेप्स डोक्यामध्ये केव्हा येणार सर? जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस करणार, खूप जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करणार पुन्हा पुन्हा, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी जमायला लागतील. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. यस. सेकंड पाहूया आता. cot inverse of 1 plus 35x square upon twice x. लक्ष द्या इकडे, आता बोलू नका. आता हा जो फॉर्म्युला आहे ना आपला, तो फॉर्म्युला tan इनवर्सच्या फॉर्म मध्ये, पण एक्झाम्पल कसं दिसतंय? कॉट इनवर्सच्या फॉर्म मध्ये. सगळ्यात आधी आपण काय करणार तर कॉट इनवर्सला tan इनवर्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेणार. कॉट इनवर्सला tan इनवर्स मध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू येतो cot इनवर्स ऑफ 1/x
किंवा कॉट इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू येतो टॅन इनवर्स ऑफ 1/x. म्हणजे जर कधी कॉट इनवर्सला आपल्याला टॅन इनवर्स करायचा असेल तर याचा काय करायचा, रेसिप्रोकल. कॉटच्या ऐवजी टॅन इनवर्स लिहिला आणि याचा काय करणार, रेसिप्रोकल. म्हणजे 2x वरती अपॉन मध्ये 1 प्लस 35x². असा बनला. आता इथे आपल्याला त्या फॉर्म्युलांपैकी कोणता एक फॉर्म्युला युज करायचा तो विचार करायचा आहे. ते आपल्याला याच्यावरून समजेल. 1 प्लस आहे ना खाली, म्हणजे हा सेकंड फॉर्म्युलाचा युज होणार. म्हणजे वरती 2 टर्मची सबट्रॅक्शन पाहिजे. कळतंय काय सांगतोय, वरती काय पाहिजे, सबट्रॅक्शन. आणि ह्याच दोघं टर्म्स इथं पाहिजे आपल्याला प्रोडक्ट. मग वरती सबट्रॅक्शन कोणाच्या, या 2x ला आपल्याला बनवायचं आहे सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये. कोणाला करणार आपण, 2x ला. 2x ला सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार सर, 7x मायनस 5x. असंच का, कारण की याच दोघांचा प्रोडक्ट कुठे पाहिजे आपल्याला, खाली. जो 35 दिसतोय आपल्याला, याच्यावरून आपल्याला वरच्यांची स्प्लिटिंग करायची. मग 35 आहे ना, म्हणजे 7 × 5 किती होतो, 35. क्लिअर झालं प्रत्येकाला, येतोय बरोबर, यस. मग आपण काय करणार, प्रोडक्ट घेताना -5 × 7 नका घेऊ. काय सांगतोय मी, -5 × 7 घेऊ नका. जर तुम्ही तसा विचार केला कोणासारखा, क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखा, तर इथं तो कॅल्क्युलेशन जमणार नाहीत. मग कळतंय का काय सांगतोय मी, ठीक आहे. मग 7x - 5x, फक्त 7x आणि 5x चाच प्रोडक्ट घ्यायचा आहे. 7x आणि 5x चा. 7 × 5 35 आणि x × x होतोय x². म्हणजे यांचा प्रोडक्ट पण बरोबर 35x² एवढा येतोय. म्हणजे याला आपण मग आता असं लिहू शकतोय, देअरफॉर y = tan इनवर्स ऑफ 7x - 5x अपॉन 1 प्लस 7x × 5x. याला आपण असं केलं, 1 प्लस ऍज इट इज 35x² ला आपण काय करून टाकला, असा प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये लिहून टाकला. ही स्टेप समजली का, हीच स्टेप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, महत्वाची. ठीक आहे. मग आता इथून पुढे करता येईल आपल्याला. काय करणार, फॉर्म्युला नंबर 2 यूज करणार. याच्यानुसार असं लिहिणार आहे याला पण. काय होणार मग तो, tan इनवर्स ऑफ 7x मायनस tan इनवर्स ऑफ 5x. डिफरन्शिएट करणार. therefore dy/dx इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह बोला काय येणार, 1/1 प्लस 7x ब्रॅकेट स्क्वेअर कंपोजिट फंक्शन नुसार. ठीक आहे. इंटू 7x चा डेरिव्हेटिव्ह बाकी 7 मायनस याचा पण डेरिव्हेटिव्ह 1/, ब्रॅकेट स्क्वेअर बट 5x चा, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह बाकी अजून काय येणार, तो 5. रिअरेंज करून लिहा, 7/1 प्लस 7 चा स्क्वेअर 49x² मायनस 5 वरती अपॉन 1 प्लस 5 चा स्क्वेअर 25x². दिस इज फायनल dy/dx. सिंपल आहे का, आहे सिंपलच आहे. ठीक आहे. फक्त व्यवस्थित तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे याच्यावरती. ओके. फर्स्ट सेकंड फोटो घ्या. तर इथे लक्ष द्या, बोलू नका, बोलायला. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा तेच काम करायचंय. आधी सगळ्यात आधी काय करणार आपण, इथे 1 प्लस हे दिसतंय ना, याला पाहणार. काय दिसतोय, 1 प्लस. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला आयडिया येणार की फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा की सेकंड. कुठला यूज करणार मग, सेकंड. 1 प्लस आहे ना, यस. म्हणजे मग न्यूमरेटर्स कसे असले पाहिजे ना, ते आपल्याला समजेल इथून. न्यूमरेटर्स हे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये नाही, सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आणायचे. म्हणजे 2√x ला आपल्याला काहीतरी मायनस काहीतरी असं बनवायचंय 2√x ला. कळतंय काय सांगतोय. आणि त्याच्या अपॉन मध्ये 1 प्लस ह्याच दोघांचा प्रोडक्ट इथं आणायचा आहे. कळतंय काय सांगतोय. मग असे कोणते नंबर्स असतील ते, 2√x आणि इकडे खाली काय आहे, 3x. पहा बरं, विचार करा व्यवस्थित. 2√x ला आपण ना असं लिहू शकतो, पहा 3 टाइम्स √x मायनस √x. किती येतं याचा आन्सर, याचा आन्सर बरोबर 2√x येतं की नाही, यस. आणि याच दोघांचा प्रोडक्ट घ्या बरं.
3 रूट एक्स इंटू रूट एक्स. चिन्ह घ्यायचं नाही, हा साईन नाही घ्यायचं, हा लक्षात घ्या, सांगितलंय तुम्हाला. 3 रूट एक्स आणि हा रूट एक्स प्रॉडक्ट, रूट एक्स इंटू रूट एक्स होऊन जाणार. हा 3 ऍज इट इज आणि रूट एक्स इंटू रूट एक्स काय होणार, रूट एक्सचा स्क्वेअर समजा. पण मग स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार, म्हणजे काय येतोय तो 3x. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की 3x ला आपण प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये असं लिहू शकतोय आणि हाच 3x इथं डिनोमिनेटर मध्ये आहे आणि त्याला आपल्याला प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये घ्यायचंय. हेच ते दोघं नंबर ज्यांची सबट्रॅक्शन केल्यावरती 2 रूट एक्स पण येतोय. म्हणजे मग आपण आता हा जो 2 रूट एक्स आहे ना त्याला असं लिहू शकतो 3 रूट एक्स मायनस रूट एक्स आणि अपॉन ला 1 प्लस या 3x ला काय लिहू शकतो मग हेच ते दोघं नंबर्स म्हणजे यांचाच प्रोडक्ट 3 रूट एक्स इंटू रूट एक्स. पुढची प्रोसेस माहिती आहे, काय करणार पुढे, tan इनवर्स 3 रूट एक्स मायनस tan इनवर्स ऑफ रूट एक्स. मायनस आहे म्हणून मायनस, कोणा कॉल समजलाय. हा फॉर्म्युला नंबर 2 सेकंड फॉर्म्युला आपण यूज केलाय, समजलं का आता. ठीक आहे, आता याला डिफरन्शिएट करणं इझी आहे. डिफरन्शिएट करताना काय करणार, tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस 3 रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. 3 बाहेर असं येईल ना, 3 रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 3 बाहेर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स, 3 इथं वरती 3 अपॉन 2 रूट एक्स. समजलं, डायरेक्ट आपण लिहूया इथं 3 आणि कायला इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कायला 2 रूट एक्स मायनस याचा पण तसाच 1 अपॉन 1 प्लस रूट एक्स चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स. कोणी कॅन्सल होतोय का, नाही होते. ठीक आहे, 3 न्यूमरेटरला अपॉन मध्ये हा 2 त्याच्यासोबत रूट एक्स इंटू 1 प्लस 3 चा स्क्वेअर सेपरेट किती होणार 9, रूट एक्स चा स्क्वेअर सेपरेट रूट एक्स चा स्क्वेअर तो एक्स, म्हणून मग याचा स्क्वेअर आपण काय लिहून टाकला इथे आता एक्स. ब्रॅकेट कम्प्लीट. या दोघं टर्म्स आपण इकडे लिहिल्याच मायनस न्यूमरेटरला 1 अपॉन हा 2 पुढे रूट एक्स इंटू याला 1 प्लस स्क्वेअर आणि रूट कॅन्सल एक्स असं लिहिणार. यांच्यामधून काही कॉमन येतंय का पहा बरं, करा ऑब्झर्वेशन. हा 2 रूट एक्स इकडे पण 2 रूट एक्स आहे, डिनोमिनेटर मधला 2 रूट एक्स आपण कॉमन घेऊ शकतो, पण मग तो लिहिणार असा आहे डिनोमिनेटर मध्येच 2 रूट एक्स. कॉमन घेतला काय उरणार इकडे 3 अपॉन 1 प्लस 9 एक्स मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स. झाला सिंपल, काही कठीण आहे का, नाही, खूप सिंपल एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. नंबर हा कितवा होता, थर्ड होता ना, tan इनवर्स ऑफ 2 रूट एक्स प्लस अपॉन 1 प्लस 3 रूट एक्स. ये थर्ड होता तो. नेक्स्ट इज नंबर 4. टू रेज टू एक्स प्लस 1 नहीं एक्स प्लस 2 अपॉन 1 माइनस 3 इंटू 4 रेज टू एक्स. बोलू नका, लक्ष द्यायचं, शांतता करा. समोर पा
बोलू नका, लक्ष इकडे ठेवा. 2⁻x+2 आहे आता इथे. पुन्हा हे पण एक्झाम्पल यांच्यासारखंच सॉल्व्ह होणार आहे. फक्त आपल्याला काय करायचंय आता, 1 मायनस दिसतोय म्हणजे कितवा फॉर्म्युला यूज करणार आहेत? फर्स्ट. राईट, फर्स्ट फॉर्म्युला. म्हणजे न्यूमरेटरला कसं पाहिजे? आपला ऍडिशन पाहिजे फर्स्ट फॉर्म्युलानुसार. x + y चा फॉर्म पाहिजे. म्हणजे हा जो काही न्यूमरेटर आहे ना, हा आपल्याला ऍडिशनच्या फॉर्म मध्ये आणायचा आहे. काहीतरी प्लस काहीतरी. समजतंय काय सांगतो? ठीक आहे. बट ते काहीतरी प्लस काहीतरी आणण्याच्या आधी याला आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. कसं करणार याला? Therefore y = tan inverse of 2⁻x+2 आहे ना, तर याला 2⁻x लिहिणार आणि इंटू 2⁻2 सेपरेट. हे कोणाला समजलं? क्लिअर झालं? येस. मग हा जो 2⁻2 आहे त्याला काय लिहू शकतो आपण? 2⁻2 ला 4 लिहू शकतो. पहा, याला 4 लिहू शकतो आणि हा 2⁻x अपॉन 1 मायनस 3 × 4⁻x आहे. आता लक्ष द्या इकडे प्रत्येकाने समोर. हा न्यूमरेटर इथे लिहून घेतला 1 मायनस 3 × 4⁻x. आता इथून पुढची ही जी स्टेप येईल पुढची ती समजण्यासारखी आहे, ती समजली पाहिजे. ठीक आहे, ती महत्वाची आहे. न्यूमरेटर जो आहे 4 टाइम्स ऑफ 2⁻x आहे. याला तुम्ही असं लिहू शकता ऍडिशनच्या फॉर्म मध्ये स्प्लिट करून. तर ऍडिशनच्या फॉर्म मध्ये घेतला आपण तर तो येणार 2 टाइम्स ऑफ 2⁻x प्लस 2 टाइम्स ऑफ 2⁻x. याचा आन्सर बरोबर काय येणार आहे? 4 टाइम्स ऑफ 2⁻x. बट यांचा जर प्रोडक्ट घेतला आपण तर तो प्रोडक्ट पण केवढा यायला पाहिजे? याच्या एवढा यायला पाहिजे. मग प्रोडक्ट घेऊन पहा बरं काय होतो बरं यांचा. 2 टाइम्स ऑफ 2⁻x इंटू 2 टाइम्स ऑफ 2⁻x. हा 2 × 2 काय होणार? 4. 2⁻x इंटू 2⁻x त्याचा स्क्वेअर. हा इकडे 4 इंटू, याला सिम्प्लिफाय करा वाटलं तर 2⁻x चा स्क्वेअर जो आहे ना त्याला तुम्ही असं लिहू शकता. तो स्क्वेअरला मध्ये घ्या, x ला बाहेर घ्या. 2 चा स्क्वेअर किती आला? 4. त्याच्या पॉवर मध्ये काय आहे? x. बाहेर काय येतोय? 4. म्हणजे काय येतोय तो? 4 × 4⁻x. कोण येतोय? हा प्रोडक्ट येतोय. कोणाचा? या दोघांचा. म्हणजे हे दोघं आणि हे दोघं म्हणजे यांची स्प्लिट केल्यानंतर ऍडिशन अशी काहीतरी. मग यांचा प्रोडक्ट 4 × 4⁻x येतोय. जो इथं आहे का? नाहीये. म्हणजे आपल्याला वरचे जे दोघं नंबर्स आहेत ज्यांची वरती ऍडिशन करायची त्या ऍडिशनच्या खाली प्रोडक्ट तर पाहिजेच आहे. मग या दोघं नंबरचा प्रोडक्ट खाली मिळतोय का आपल्याला? नाही मिळत आहे. तो काय येतोय? 3 × 4⁻x आहे. मिळतो काय? 4 × 4⁻x. म्हणजे ही जोडी चालेल का आपल्याला? घेता येईल का? नाही. मग कोणती जोडी घेणार आपण? सर एक काम करा, 2⁻x + 3⁻x असं करा. किंवा मग 3 टाइम्स ऑफ 2⁻x प्लस 2⁻x करा. ऍडिशन काय करतोय मी लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला आधीच बोललोय ही स्टेप समजणं गरजेचं आहे. हे बेसिक कॅल्क्युलेशन समजून घ्या. 4 टाइम्स ऑफ 2⁻x आहे ना, असं 2 मिनिटांसाठी कन्सिडर करून चाला की हा x आहे. x म्हणजे 4x आहे समजा. मग 4x ला आपण लिहू शकतो ना 3x + x. हे तर तुम्हाला लगेच समजतं बरोबर. पण मग x च्या ऐवजी समजा काहीतरी दुसरं आहे 2⁻x. तर मग इथे पण तसंच होणार. 3 टाइम्स ऑफ 2⁻x प्लस 2⁻x म्हणजे 4 टाइम्स ऑफ 2⁻x आहे. समजतंय काय? हे एवढं समजलं? क्लिअर होतंय?
येस. मग आपण या 4 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स ला जर असं केलं, यांचा प्रोडक्ट घेऊन पाहणार, यांचा प्रोडक्ट कसा येणार मग 3 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स. फक्त 3 इंटू 1 काय होणार 3, आणि 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स काय होणार 2 रेस टू एक्स चा स्क्वेअर. इथे बाहेर काय आला 3. हे ऍडजस्टमेंट माहिती तुम्हाला काय केली आपण, त्याच्यानुसार हा काय आला 4 रेस टू एक्स आणि बाहेर काय आहे 3. आणि हाच आपल्याला खाली प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये दिसतोय पा, म्हणजे हा दिसतो इथं, याला आपण प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये मग असं लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला आता याला कसं करता येईल, तर टॅन इनवर्स ऑफ 4 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स ला लिहिणार आपण 3 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स प्लस 2 रेस टू एक्स. त्याला डिनोमिनेटर मध्ये 1 मायनस, आता हे नाही लिहिणार, याच्याऐवजी काय लिहिणार आपण या दोघांचा प्रोडक्ट, याच्याऐवजी यांचा प्रोडक्ट इथं आला पा. हा प्रोडक्ट जर कधी तुम्ही सॉल्व्ह केला तर तो बरोबर काय येतोय, असा येतोय 3 इंटू 4 रेस टू एक्स. ते करून पाहिले आपण पाहिजे, येतंय की नाही. येस. ही स्टेप समजली का, कोणाकोण समजली स्टेप, तीच स्टेप इम्पॉर्टंट आहे जास्त याच्यामध्ये, बाकीचा मग पुढचा प्रोग्राम तुम्हाला जमतो. कसं करणार मग, देअरफॉर y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ फॉर्म्युला नंबर 1 याच्यानुसार काय करणार आहेत, टॅन इनवर्स ऑफ 3 इंटू 2 रेस टू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ 2 रेस टू एक्स असा केला. आता याला आपण डिफरन्शिएट करणार आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, मग इथे कसं लिहिणार आपण, टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार आधी आपण. ठीक आहे, टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे कोणाचा स्क्वेअर 3 इंटू 2 रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर इंटू 3 इंटू 2 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह घेताना 3 कॉन्स्टंट आहे पा, 3 इंटू 2 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, 3 ला बाहेर 2 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह पा, 3 बाहेर म्हणजे इथे आला 2 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 झाला इथपर्यंत. ठीक आहे, प्लस टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस 2 रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर घेतला असा इंटू आता 2 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 ए रेस टू एक्स च्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे, 3 इंटू 2 रेस टू एक्स आणि लॉग 2 अपॉन 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9 आणि 2 रेस टू एक्स चा स्क्वेअर प्लस इकडे 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2 अपॉन 1 प्लस 2 रेस टू एक्स चा स्क्वेअर. आता इथे पहा काही कॉमन घेता येते का आपल्याला, हो 2 रेस टू एक्स लॉग 2 कॉमन घेता येतोय, कॉमन घेऊन टाका. रिमेनिंग टर्म्स काय असतील इकडे 3 अपॉन 1 प्लस 9 इंटू 2 रेस टू एक्स चा जो काही स्क्वेअर आहे त्याला आपण काय लिहिणार 2 रेस टू एक्स चा स्क्वेअर. तर पहा 2 मध्ये आणि हा एक्स बाहेर अल्टर करून घेतलाय आपण, 2 रेस टू 2 काय होऊन जातो 4 त्याचा रेस टू पॉवर एक्स, म्हणजे याला काय केलं आपण, हा जो एवढा पार्ट आहे 2 रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर त्याला काय लिहिणार मग आपण 4 रेस टू एक्स. समजलं आता. ठीक आहे, प्लस हा इकडे 1 अपॉन 1 प्लस याला काय लिहिणार 4 रेस टू एक्स. हा होता नंबर 4.